नमस्कार. आदरणीय भाऊ कुलकर्णी आणि बृंदाताई यांनी आपल्या विठ्ठल मंदिराद्वारे अनेक उपक्रम चालू केलेले आहेत आणि ते अतिशय सुंदर रीतीने नेटकेपणाने चालू केले. नेटकेपणा हा समर्थांचा शब्द आहे बरं का. म्हणजे खूप अतिरेक पण नाही आणि खूप कमी पण नाही, पण जेवढं पाहिजे तेवढं, पण एकमेकांमध्ये संवाद घडावा या दृष्टिकोनातनं केलेले असे हे आहे. त्यामुळे इथे मुळामध्ये आपण जर बघितलं तर वरती लोगो मध्ये आपल्याला एक वाक्य दिसेल, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं हे ब्रीद वाक्य त्यांनी घेतलेलं आहे आपल्या समर्थ या विठ्ठल मंदिराच्या दृष्टिकोनातून. आणि त्या उक्तीला धरून असे हे सगळे कार्यक्रम आहेत. याच्यामध्ये भारतीय तत्वज्ञानाची तर ओळख होतेच, पण भारतीय ग्रंथ, धार्मिक ग्रंथ, अभंग यांचीही आवड निर्माण होते. आणि एकमेकांशी हा संवाद साधला गेल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारची रुची निर्माण होते आणि संघटनाची पूर्वतयारी पण होते. ह्या दोन तीन गोष्टी याच्यामध्ये होतात. तसं बालसंस्कार त्यांनी जे सुरू केलेले आहेत त्याबद्दल सुद्धा जर आपण बघितलं तर पुढची पिढी घडवणं हे आपल्या हातात असतं. याचं परिपूर्ण उदाहरण त्यांच्या बालसंस्कारामध्ये आपल्याला दिसतं. त्याच्यातही वेगवेगळ्या तऱ्हेने लहान मुलांवर संस्कार केले जातात. आम्ही तुमच्यावर संस्कार करतोय असं सांगून संस्कार करायचे नसतात, ते आपल्या कृतीतून किंवा आपल्या वक्त्यांच्या मुखातून अशा वेगवेगळ्या प्रकारे ते संस्कार करता येतात आणि ते पुढची पिढी घडवण्याला सहाय्यभूत ठरतात. आणि तसंच याप्रमाणे आपल्या ज्या भारतीय संतांनी अनेक प्रकारे कार्य केलेलं आहे, समाजकारण, देवकारण, राजकारण असं सगळं केलेलं आहे. हे जे संत सज्जनांनी देशासाठी केलेलं कार्य आहे ते आजही महत्वाचं आहे. आम्ही म्हणतो पुराणातली वांगी पुराणातच, तर ती पुराणातली वांगी नसतात हो. ते पुराणात वानगी दाखल दिलेली उदाहरणं असतात, वानगी दाखल दिलेली उदाहरणं. त्यामुळे साहजिकच ते वानगी दाखल दिलेली जी उदाहरणं असतात ती आपल्याला पुढे आपल्या आयुष्यात सुद्धा उपयोगी पडत असतात. कारण ती त्रिकालाबाधित सत्य असतात. परिस्थिती बदलते, दिवस बदलतात, त्यातलं वातावरण बदलतं, पण मूळ तत्व मात्र तेच राहतं. आणि त्यामुळे संत सज्जनांनी देशासाठी केलेलं कार्य आज सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तेवढंच महत्वाचं आहे, मार्गदर्शक आहे. आणि त्यामुळे असे सर्व प्रकार या कार्यक्रमांद्वारे हे दोघं उभयता विठ्ठल रखुमाईचं स्वरूप आहे असं म्हणूया आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आणि त्यामुळे ते जास्त विशेष महत्वाचं आहे. कारण माणसाचं सुरुवातीपासून थोडं थोडं जमत जातो तेव्हा ते मोठं वाढत जातं, व्याप वैभव वाढत जातं. हा व्यापाचा वैभव, हा असं म्हणते, आर्थिक वैभव म्हणत नाही. हा जो उदंड व्याप चालू केला जातो त्याचं सुरुवातीला स्वरूप छोटं असलं तरी नंतर हळूहळू ते वाढत जातं, लोक मिळत जातात, संघटन वाढत जातं. असंच काहीच समर्थांनी केलेलं असल्यामुळे समर्थांचं म्हणजे समर्थ रामदासांचे राजकारण हा विषय आमच्या डोळ्यासमोर आला आणि तो मांडण्याचा आजचा माझा प्रयत्न आहे. समर्थांचं राजकारण, त्याचं कारण मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अन्याये थोर अथवा अल्प, क्षमा करीत जावे. हरिकथा निरूपण, मी ज्या आत्ता ज्या दोन ओव्या वाचल्या त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल, मुख्य ते हरिकथा निरूपण म्हटलेलं आहे. ते हरिकथा निरूपण, राजकारण, सावधानता, प्रयत्न आणि संशय निरसन ही समर्थांच्या आगळ्या वेगळ्या चतुरस्त्र जीवनाची असं म्हणते. कारण ह्या चारही प्रकारामध्ये समर्थ तिथे आहेत आणि चतुरस्त्र जीवन कार्याची ही चतुसूत्री आहे. या चतुसूत्रीवरती आधारित त्यांचं जीवन त्यांनी व्यापून टाकलं होतं आणि त्यामुळे त्यांनी समाजकारण, देवकारण, राजकारण या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. समर्थांचं राजकारण आज आपण पाहणार आहोत. मुख्य ते हरिकथा निरूपण हे दासबोधामार्फत आपण जाणून घेत आहोतच, सध्या तेही आपण करत आहोत. पण तरी सुद्धा आज जे बघणार आहोत ते समर्थांचं राजकारण आहे. मुळामध्ये समर्थांच्या राजकारणाची व्याख्या बघितली की त्यांचं राजकारण कोणत्या प्रकारचं होतं आणि कोणत्या दर्जाचं होतं हे आपल्या लक्षात येईल. ती राजकारणाची व्याख्या जशी आहे तशी मी तुम्हाला वाचून दाखवते आधी, मग आपण त्याच्यावरती चर्चा करू.
समाजातील भिन्न प्रकृतीची, भिन्न विचारांची, भिन्न पातळीवरची माणसं एकत्र करून प्रत्येकाकडून त्यांच्या त्यांच्या प्रकृतीप्रमाणे म्हणजे स्वभावाप्रमाणे कार्य करून घ्यायचे. स्वभावाप्रमाणे, स्वभावाप्रमाणे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये येतात. म्हणजे त्यांच्या त्यांच्या प्रकृतीप्रमाणे, स्वभावाप्रमाणे कार्य करून घेणं, सदाचाराने वागून वेळ प्रसंगी श्रीकृष्णासारखं मुत्सुद्दीपणे वागणं आणि स्वधर्म आणि समाजहिताची कामं करणं, त्यासाठी वेळ प्रसंगी दुष्ट प्रवृत्तींचा पायबंद घालून त्यांना बठणीवर आणणं, लोकांना सत्कर्मासाठी कार्यप्रवण करणं, असा व्यापक अर्थ समर्थांच्या राजकारणाचा होता. आणि त्याच्यावरती हे सर्व स्वार्थरहित करणं हा विशेष भाग आहे. म्हणजे आता या व्याख्येचा थोडासा विचार करायचा जर आपण ठरवलं तर आपल्या लक्षात येईल, समाजातील भिन्न प्रकृतीची, भिन्न स्वभावाची असं जे म्हटलेलं आहे, तर समाजातील भिन्न प्रकृतीची, प्रकृती म्हणजे सुद्धा स्वभावच येतो, स्वभावाची माणसं. आपल्याला स्वभाव माहिती आहेत, माणसांचे अनेक प्रकारचे स्वभाव आहेत, ज्याचं निरीक्षण समर्थांनी पदयात्रा केली त्यावेळेला, पदभ्रमण केलं त्यावेळेला केलेलं आहे. आणि ते लक्षात घेऊन त्यांनी ही व्याख्या तयार केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात भिन्न प्रकृतीची, प्रकृती म्हणजे स्वभावाची माणसं. काही माणसं, मी एक दोन उदाहरणं फक्त देते म्हणजे आपल्या लक्षात येईल, की काही माणसं अशी असतात की अगदी तोलून मापून बोलतात. एक शब्द कमी नाही की एक शब्द जास्त नाही. बहुतेक ती मौनातच असतात, पण बोलताना ती अगदी तोलून मापून बोलतात. पण तोलून मापून बोलणं ही सुद्धा कला आहे बरं का. आगळपगळ सगळेच जण बोलतात, पण तोलून मापून बोलणं ही कला आहे. आणि अशी जी माणसं आहेत त्यांनाही समर्थांनी राजकारणामध्ये घेतलं होतं. अशा माणसांना, जी तोलून मापून बोलणारी आहेत, व्यवस्थित बोलणारी आहेत, कुठेही शब्दात अडकून जाणार नाहीत, अशी जी माणसं आहेत, अशा माणसांना राजकारणातील गुप्त बातम्या, विचार विनिमय आणि त्यांच्यातलं जे कर्तृत्व आहे, बुद्धिमत्तेचं कर्तृत्व, कार्य करण्याचं कर्तृत्व, हे सगळं लक्षात घेऊन राजकारणामध्ये त्यांना या गुप्त बातम्या कशा ठेवायच्या, राजकारण कसं करायचं, त्याच्यामधले विचार विनिमय कसे करायचे, ही कामं दिली जायची. कोणालाही याच्यामध्ये असं, तुम्ही राजकारणात आलायत बरं का, आता तुम्हाला कुठलं पद हवंय वगैरे नाही, सर्वांनी पदाची काही अपेक्षाच नव्हती, तिथे कुणालाच नव्हती. पण अशा ठिकाणी विचार विनिमय करणं अत्यंत गरजेचं होतं. आणि ते कामं ह्या तोलून मापून बोलणाऱ्या माणसांना दिलेली आहेत. पुढे आपल्या लक्षात येईल, मी जेव्हा समर्थांचं राजकारण प्रॉपर सांगायला लागेल, पण व्याख्या कळली की पुढचा प्रवास सोपा होतो. त्यामुळे, आणि काही माणसं खूप बडबडी असतात हो, काय विचारू नका, त्यांच्या तोंडात तीळ भिजत नाही. आता सांगितलं की 10 जणांना सांगतील, अशी माणसं असतात. पण अशा माणसांचा सुद्धा उपयोग करून घेता येतो. कारण ज्या बातम्या राजकारणामध्ये सर्वत्र पसरवायच्या आहेत, अशा बातम्या त्या व्यक्तीला सांगायच्या. आणि ते सांगताना विशेषत्वाने सांगायचं, हे अगदी कोणाला सांगायचं नाही बरं का, हे अगदी तुला म्हणून सांगतोय, बाकी कोणाला सांगायचं नाही. म्हणजे तुझं महत्व माझ्याकडे किती आहे हे आधी दाखवून द्यायचं. आणि त्या माणसाला हे सांगायचं, हे कोणाला सांगायचं नाही, हे कोणालाही सांगायचं नाही बरं का, हे अत्यंत गुप्त आहे, असं म्हणून हेच पालुपद लावून ती व्यक्ती ते 10 जणांना सांगते. त्याच्यात आणखीन 4 जण अशाच स्वभावाची निघतात, जे पुढे पास करतात. आता काय आहे, त्यावेळेला आपल्याकडे व्हॉट्सअप वगैरे नव्हतं, फेसबुक, व्हॉट्सअप, टीव्ही, ही असली माध्यमं नव्हती, प्रसार माध्यमं ज्याला म्हटलं जातं ती नव्हती त्यावेळेला. त्यावेळेला हे काम करणं याच लोकांकरवी शक्य होतं. त्यामुळे आता तो प्रश्न नाही. आता आपण व्हॉट्सअपवर टाकलं की 100 जणांना जातं. आणि काही काही लोक तर असं करतात की घे, उचल आणि टाक, विचार पण करत नाही. जरासं बरं दिसतंय दे टाकून, जरासं बरं दिसतंय दे टाकून, असं करतात. अर्थात त्याचा फारसा उपयोग नाही, पण त्यावेळेला हे समाज संघटन करण्यासाठी अत्यंत आवश्यक होतं. आणि बातमी पसरवण्यासाठी याही लोकांचा उपयोग व्हायचा. अशी भिन्न स्वभावाची माणसं आपण म्हटलं. भिन्न पातळीवरची माणसंही लागतात. भिन्न पातळीवरची म्हणजे गरीबही लागतात, श्रीमंतही लागतात. राजकारण काही फक्त श्रीमंतांचं आहे किंवा गरिबांसाठी आहे असं मुळीच नाहीये. तर गरीब आणि श्रीमंत, कारण राजकारणामध्ये पैसा लागतो.
राजकारण करायचं असेल तर पैसा लागतो असं मी म्हणते. ते आत्तासारखं म्हणत नाहीये, आत्ताच्या राजकारणाशी ते निगडीत नाहीये. कारण आत्ता बेरजेच्या राजकारणासाठी पैसा लागतो. ह्याला आपल्या पक्षात घे, त्याला आपल्या पक्षात घे, यासाठी लागतो. तो म्हणत नाहीये मी. समर्थांची व्याख्या जर बघितली तर आजच्या बेरजेच्या राजकारणासारखं राजकारण तिथे नव्हतं. तर जनहितार्थ, कारण लोकांना जर आपलंसं करायचं असेल तर जनहितार्थ काही गोष्टी कराव्या लागतात, त्याच्यासाठी पैसे लागतात. आणि ती कामं करण्यासाठी कष्टकरी पण लागतात, म्हणजे श्रम करणारी पण लागतात. म्हणजे नुसती श्रीमंत असून उपयोगी नाही, जी कष्ट करणारी आहे ती माणसं लागतात. कारण पैसा असला तरी एखादी योजना, एखादं जनहितार्थ कार्य जे करायचं असेल ते करण्यासाठी कष्टकरी लोक सुद्धा लागतात. ज्यांना मदत करायची आहे पण आपल्याकडे पैसे नाहीत, हा कुठेतरी आपण काय करू शकतो या पद्धतीने जर त्यांनी मदत केली तर ती पण एक प्रकारची कष्ट करणं हा सुद्धा एक मदतीचा भाग होऊ शकतो. ते शारीरिक श्रम देतात. म्हणजे इथे श्रीमंत आणि गरीब, कमी बोलणारं जास्त बोलणारं, अशी दोन टोकाची माणसं जी आहेत, या दोन टोकांच्या माणसांचा समन्वय करता आला पाहिजे. हे समन्वय करण्याचं कौशल्य समर्थांमध्ये होतं, तसं संघटन करण्याचं कौशल्य सुद्धा समर्थांकडे होतं. आणि हे सर्व करायचं या व्याख्येप्रमाणे जर बघितलं तर ते सदाचाराने वागून करायचंय, नीतीपूर्ण विवेकाने करायचंय, विचाराने करायचंय. कारण सदाचार आणि नीती यांनी ज्या वेळेला एखादा माणूस वागतो तेव्हा त्याच्याकडे आत्मिक बळ निर्माण होतं. आणि आत्मिक बळ ज्या वेळेला निर्माण होतं तेव्हा त्याचा दबदबा जास्त वाढतो. हेही तितकंच खरंय, लोक त्या व्यक्तीला आदरयुक्त बघतात. त्यामुळे नैतिक वर्तन सुद्धा सदाचाराने वागणं हे सुद्धा महत्वाचं आहे. सदाचार हा थोर सांडू नये तो, असं कित्येक वेळा म्हणजे दासबोधामध्येही म्हटलेलं आहे आणि मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थांनी म्हटलेलं आहे. काही वेळेला कृष्ण नीती असा उल्लेख मगाशी व्याख्येमध्ये केला, तर ही जी मुत्सुद्दीगिरी कृष्णाने केलेली आपल्याला त्याच्या चरित्रामध्ये पाहायला मिळते, तर ती सुद्धा वापरावी लागते. राजकारणात काही सगळे सद्वृत्तीचे नसतात, काही सुष्ट असतात तर काही दुष्ट पण असतात. म्हणजे समर्थांचं राजकारण हे आत्ताचं राजकारण नाहीये, हे नक्की आहे. पण त्यातल्या अनेक गोष्टी आत्ता सुद्धा आपल्याला उपयुक्त पडू शकतात. त्या दृष्टिकोनातनही आपल्याला विचार करायचा आहे. पण इथे सगळेच सज्जन असून उपयोग नाही, सगळे शांत सदाचारी व्यवस्थित बोलणारे असं उपयोगी नाही. धटासी धट उद्धटासी उद्धट हे राजकारणात लागतंच. काही बलवान माणसं सुद्धा लागतात. पण कारण काय आहे, सुष्ट आणि दुष्ट दोन्ही माणसं असतात. त्यातली सुष्ट जी माणसं म्हणजे चांगली माणसं जी असतात ती आपल्या ला सहाय्य करतात, कारण ते नीतीपूर्ण वृत्तीने वागणारे असतात. ते म्हणतात हे चांगलं कार्य चाललंय ना, मग कोणाचं का असे ना, त्याच्यात ते मदत करतात. पण काही माणसं अशी असतात जी त्याच्यामध्ये मोडताच घालतात. कुठलंही चांगलं कार्य असलं की त्याच्यात मोडता कसं घालता येईल याचाच विचार करतात. वेळ प्रसंगी त्यांना दूर करावं लागतं. ते चांगलं बोलून, गोड बोलून पण तरीही बाजूला करावं लागतं. तर काही वेळेला त्या माणसाला समजेल अशाच भाषेमध्ये बोलावं लागतं, त्याशिवाय त्यांना कळतच नाही. अशा बाबतीमध्ये धटासी धट उद्धटासी उद्धट हे अत्यंत महत्वाचं वाक्य ठरतं राजकारणाच्या बाबतीमध्ये. समर्थांचे आराध्य दैवत जे आहे ते श्रीराम होते, त्यामुळे नीतियुक्त आचरण हे महत्वाचं आहेच आहे. उपास्य दैवत हनुमंत होते. हनुमंत म्हणजे शक्ती बुद्धीचा निश्चय असे असलेले हनुमंत आहेत. त्यामुळे इथे बुद्धी आवश्यक आहे आणि शक्तीही आवश्यक आहे, बल सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे तेही महत्वाचं आहे. आणि जनहितार्थ काही गोष्टीमध्ये कुणी अडथळा केला तर कृष्णनीती करून त्यांना बाजूला सारणं हेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे आपण पुढे बघूच की राजकारण करताना काही वेळेला शिवाजी महाराज म्हणजे एकदा शिवाजी महाराजांनी फितुरी करणाऱ्या जावळीच्या मोऱ्यांना सुद्धा त्यांचा नाश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा कृष्णनीतीचा वापर तिथेही त्यांनी केलेला होता शिवाजी महाराजांनी. पण सदाचाराने वागणं ही बैठक आहे आणि मग त्यातून मुत्सुद्दीगिरीने वागणं हे समर्थांच्या राजकारणामध्ये महत्वाचं होतं. स्वधर्माचरण महत्वाचं आहे, पण परधर्म भयावह म्हटलं असलं तरी त्याचीही आपण उपेक्षा करून चालणार नाही.
तोही धर्म आपण प्रेमाने विचार केला पाहिजे, त्यातल्या चांगल्या गोष्टी घ्यायला पाहिजेत आणि ज्या आपल्याला पटत नाहीत त्या सोडून दिल्या पाहिजेत, पण ज्या आपल्या स्वधर्मासाठी उपयोगी आहेत त्या त्यातनं घेतल्या तरी काही हरकत नाही. अशी थोडीशी समन्वय साधण्याची वृत्ती आपल्याला इथे दिसते. आणि आध्यात्मिक बैठक ही त्यांनी हरिकथा निरूपण हे सांगितलेलंच आहे. त्यांच्या राजकारणाचा पुढचा जो भाग होता तो आध्यात्मिक बैठकीबरोबर म्हणजे सगळं निस्वार्थ भावनेनी, निष्काम भावनेनी करायचं. समर्थांना ठीक होतं, ते संतच होते असं म्हणून चालणार नाही. बऱ्याच गोष्टी आपल्याला सुद्धा निष्काम भावनेनी करता येतात आणि तशा पद्धतीने करणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि असं त्यांचं नव्हतं जे आत्ता सध्या चालू आहे की पुढच्या 7 पिढ्यांचं साठवून ठेवायचं, पुढच्या 7 पिढ्यांचं साठवून ठेवायचं, ते वर्धिष्णू करण्यासाठी राजकारण करायचं असं त्यांना अपेक्षितही नव्हतं, अभिप्रेतही नव्हतं आणि त्यांच्या राजकारणाचा तो हेतूही नव्हता. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. समर्थांचं राजकारण हे खरं म्हणजे स्वराज्य संस्थापनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं होतं आणि ते शिवाजी महाराजांशी निगडित होतं, हे 100% आहे. शक्ती, युक्ती, बुद्धी या तिन्हीचा मिलाफ या राजकारणामध्ये होता आणि ही स्वार्थरहित राजकारणाची, लोकोन्नतीची, समाजहिताची अशी ही व्याख्या आहे. ते समर्थांचं राजकारण होतं, त्याच्यामधनं संघटन होतं. हल्ली जे राजकारण चालतं त्याचा ह्याच्याशी फारसा संबंध असेल असं मला वाटत नाही. पण म्हणजे थेट संबंध तर मुळीच नाही. काही नियमाला अपवाद असतात, त्यानुसार काही जण आहेत, पण ते हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक आहेत. त्यामुळे समर्थांचं राजकारण जे आहे ते राष्ट्रोन्नतीचं राजकारण आहे. जर काही ही लोक, जी संख्या मी म्हणते कमी आहे, हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहे, ही लोक, ही संख्या जर राजकारणामध्ये वाढली तर राष्ट्रोन्नती निश्चितपणे होऊ शकेल. आणि त्यासाठी लोकशाहीमध्ये मतदार जागृत असणं हे आजही महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं विचार करायला पाहिजे की किती कोणी आपल्याला पैसे दिले याच्यापेक्षा सुद्धा ती व्यक्ती राजकारणाला योग्य आहे की नाही हे मनामध्ये ठेवून निश्चितपणे राजकारण करायला आपल्यालाही हरकत नाही, मतदान करायला हरकत नाही. युक्तिबुद्धीने वागणारे तर हवेच हवे, पण प्रसंगी धटासी धट उद्धटासी उद्धट ही शक्ती सुद्धा त्यांच्यामध्ये हवी. कृष्णनीती आचरणात आणणारे सुद्धा हवेत आणि त्यामागे त्यांच्या आध्यात्मिक बैठक त्यांची असणं हेही गरजेचं आहे. आणि स्वहितापेक्षा राष्ट्रहित महत्वाचे आहे ही त्यांची धारणा असायला पाहिजे. असे उमेदवार असतील तर जरूर मतदान करणं आजकालच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं आहे. शिवाजीच्या स्वराज्य संस्थापनेसाठी किंवा राजकारणासाठी आपण म्हणू समर्थांच्या राजकारणाचा निश्चित संबंध होता. निश्चित संबंध होता याचं कारण त्यांच्या वक्तव्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की महाराष्ट्र धर्म वाढवावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्र धर्म वाढवावा. इथे धर्म ही व्यापक संकल्पना आहे आणि महाराष्ट्र ही सुद्धा व्यापकच संकल्पना आहे. महाराष्ट्र, मला खूप मोठं राष्ट्र करायचंय, एक असंध राष्ट्र करायचंय आणि ते सगळ्यात मोठं राष्ट्र असलं पाहिजे म्हणून हा महाचा अर्थही होऊ शकतो. तसंच महान राष्ट्र करायचंय जे सगळ्यांना आदर्शयुक्त राष्ट्र असेल म्हणून ते महाराष्ट्र करायचंय हाही आहे. आणि तो धर्मनिष्ठ करायला, महाराष्ट्र धर्म वाढवावा म्हणजे तिथल्या राहणाऱ्या प्रत्येकाचा जो स्वधर्म कर्म करण्याचा धर्म आहे तो धर्म वाढवावा. इथे जातीशी काहीही संबंध नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, इथे विचारवंत या दृष्टिकोनातनं समर्थाने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. महाराष्ट्र धर्म वाढवावा, तसंच मराठा ते तुका मिळवावा हेही त्यांनी म्हटलेलं आहे. इथे सुद्धा काही जण याचा अर्थ जातीशी जोडतात, पण तो समर्थांनी कधीही जातीशी जोडलेला नाही. मराठी माणूस, माय मराठीचा माणूस जो आहे तो माणूस, तो मराठा ते तुका मिळवावा, कारण त्यांची विचारधारा एकच सारखी आहे. म्हणून आदली महाराष्ट्र मंडळ वगैरे असे स्थापले जातात, त्यांचेही उद्देश तेच आहेत. भाऊंचंही कार्य आता आपण बघितलं तर तेच आहे.
त्यामुळे मराठा ते तुका मिळवावा हे संघटन वाढलं पाहिजे, हा समर्थांचा हेतू होता. इथे कुठेही त्यांनी तो संबंध जातीशी जोडलेला नाही. आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा कधीही जातीचं राजकारण केलेलं नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून ते आदर्श आहेत, म्हणून ते जाणता राजा आहेत असं समर्थ म्हणतात त्यांच्या ह्याच्यामध्ये, दासबोधामध्ये एका समासात. समर्थांनी पण हे राजकारण जातीचं कधीच केलेलं नाही. मराठी माणसाचा, महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाचा, महाराष्ट्र म्हणजे आत्ताचा महाराष्ट्र आहे असं नाही, जे जे याच्यामध्ये येतील त्या सगळ्यांचा समूह, तो संग्रह वाढवावा हे महत्वाचं आहे. कारण तेव्हा आत्तासारखी साधनं नव्हती समूह वाढवण्याची. आज आत्ता बघा, आत्ता शक्य आहे की मी इकडे बसले आणि तुम्ही तिकडे आहात, तरी पण आपण एकमेकांशी संपर्क साधू शकतो. पण त्यावेळेला माणूसच माणसाला जोडत होता आणि म्हणून लोकसंग्रहाला महत्व जास्त होतं. आणि समर्थांच्या राजकारणाचं महत्व, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची मुहूर्तमेढ जी रोवली गेली ती धर्मसंस्थापनायात अशा पद्धतीनेच जोडली गेली. त्यामुळे ती महाराष्ट्रामध्ये रोवायची होती, त्याची पाळंमुळं महाराष्ट्रामध्ये निर्माण करायची होती. म्हणून समर्थांनी चाफळ हे त्यांच्या राजकारणाचं प्रमुख केंद्र म्हणून तयार केलं, चाफळ. आणि आपण चाफळचं नाव आपण बरेच वेळा ऐकतो. तिथे 2 मारुती सुद्धा आहेत, तेही आपण जर बघितलंय तर ते सुद्धा राजकारणाच्या दृष्टीने निर्माण केलेले. चाफळच्या मंदिरात जर आपण गेलो, कारण मुख्य ते आधी हरिकथा निरूपण हे आहेच, त्यामुळे समोर रामाची मूर्ती घेतलेली आहे त्यांनी. आराध्य दैवत कोदंडधारी राम असं त्यांचं म्हणणं आहे. कोदंड, हातामध्ये शस्त्र हवंच, निशस्त्र उपयोगाचा नाही, त्याचाही अनुभव त्यांचा आपण बघणार आहोत. तर ह्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर चाफळच्या मंदिरामध्ये श्रीरामाच्या, कोदंडधारी श्रीरामाच्या मूर्तीच्या समोर दास मारुती आहे, हात जोडलेला मारुती आहे. कधी गेलात तर जरूर पहा की हात जोडलेला मारुती तिथे आहे, कारण तो दास मारुती आहे, मुख्य ते हरिकथा निरूपण. आणि बरोबर समर्थांच्या मागच्या बाजूला एक मारुती आहे, आणि तो मारुती वीर मारुती आहे. त्याची शेपटी सुद्धा अशी पूर्ण डोक्यावरनं घेतलेली, म्हणजे परिपूर्ण हातात गदा घेऊन असा मोठा तेजस्वी असा तो मारुती आहे. नीट आहे, शेंद्राचाच मारुती केलेला आहे, तशीच जुन्या काळची मूर्ती आहे. पण ती मूर्तीचं जर निरीक्षण केलं आणि त्याचं जर वर्णन आपण बघितलं तर तो मात्र वीर मारुती आहे. कारण ह्या आध्यात्मिक बैठकीवरती हा वीरता धारण करणारा मारुती तेवढाच महत्वाचा आहे. कारण आणखीन एक गोष्ट चाफळच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे मी का म्हणतेय की चाफळ हेच समर्थांच्या राजकारणाचं गुप्त बैठकीचं स्थान होतं. कारण आजही आपण जर तिथे गेलो तर तिथे समर्थांच्या आणि शिवाजी महाराजांच्या गुप्त बैठकीची जी जागा आहे, म्हणजे चर्चा विनिमय करणं, पुढच्या योजना तयार करणं, या सगळ्यांसाठी जी जागा तिथे आहे ती तळघरासारखी खालती आहे. वरती जर आपण बघितलं त्या मंदिराच्या तिथेच आहे दास मारुती आणि वीर मारुती यांच्यामध्ये रामदास नाही, कोदंडधारी रामाच्या मूर्तीच्या पुढेच, इथे त्याच्या अंगणामध्येच, तिथेच ही जागा आहे. फक्त वरची एक फरशी काढली की आतमध्ये जाता येतं, पायऱ्या उतरून व्यवस्थित जाता येतं. आतमध्ये हवा खेळेल अशी जागा त्यांनी तिथे निर्माण केलेली. ते बांधकामही उत्कृष्ट आहे आणि आजही तिथे ते आपल्याला पाहायला मिळतं. आत जाऊ देत नाहीत फक्त, कारण ती वरची फरशी प्रत्येक वेळी काढायची ठेवायची, पण वरती फरशी बंद केल्यावर आत कोणी काही बोलतंय याचा थांग पत्ता सुद्धा कुणाला लागत नसे. अशी सगळी गुप्त चर्चा तिथे व्हायची शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्यामध्ये. खर तर ही राजकारणाची सुरुवात काही तेव्हा झालेली नाहीये. ही राजकारणाची सुरुवात शिवाजीच्या जन्मापासून झाले. बाल शिवाजी असं म्हणता येईल आपल्याला. बाल शिवाजीच्या जन्मापासून झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यवनांनी त्या काळात सुद्धा हिंदूंवरती अत्यंत अत्याचार केलेले होते. आणि त्याच वेळेला जर आपण बघितलं तर यवनांच्या दरबारी शहाजी राजे काम करण्यासाठी होते. दरबारी काम करत होते, पण आतून त्यांना खूप वाईट वाटत होतं. पण जोपर्यंत संघटन होत नाही तोपर्यंत लढा देता येत नाही, हे त्यांना त्या दरबारात राहिल्यामुळे निश्चितपणे माहिती होतं. आणि हे शहाजी राजे आणि समर्थ 1931च्या सुमारास
दोघेही पंचवटीमध्ये भेटलेले आहेत. हे दोघंही तिथे भेटलेले आहेत. त्यांच्यामध्ये राजकारणाविषयी निश्चितपणे चर्चा झाली असेल. ज्या काही घटना घडतायत, जे काही अत्याचार घडतायत, त्याबद्दल निश्चितपणे ही सगळी चर्चा झाली असेल. त्या सत्यभामाबाईंना कसं पळवून नेलं हेही त्यांच्या बोलण्यामध्ये आलेलं असेल. आणि त्यावेळेला बाल शिवाजी समवेत जिजाबाई ह्या शिवनेरीवरती होत्या. याच्यावरती काय उपाय करता येईल, समाजाकरता समाज संघटित करण्याकरता काय करता येईल? आपला समाज निद्रिस्त झालाय, तो यवनांना घाबरतोय, त्यांच्या अत्याचारांना घाबरतोय. त्यांना कसं पुन्हा उत्तेजित करता येईल, गुप्तता कशी बाळगता येईल, अशा अनेक गोष्टींची चर्चा कदाचित तिथे त्यांनी केली असावी शहाजी राजांबरोबर. आणि ती करत असताना मग त्यांनी 12 वर्ष आपली आध्यात्मिक बैठक तयार केली. 12 वर्ष तप केलं, आध्यात्मिक बैठक समर्थांनी तयार केली आणि 12 वर्ष नंतर पदभ्रमण केलंय. आणि ते पदभ्रमण करताना त्यांनी जी वेगवेगळ्या प्रकारची माणसं बघितली, त्यांचे स्वभाव बघितले, ते आपल्या राजकारणाच्या दृष्टिकोनातनं सुद्धा बघितले, संघटनाच्या दृष्टिकोनातनं सुद्धा बघितले आणि त्यांच्याशी आपल्याला कसा संपर्क साधता येईल हेही बघितलं. कारण इतक्या सहजपणे सर्वांशी संपर्क आसेतूही मातशल आपल्याला स्थापन करणं शक्य नाही. हे त्यांची मर्यादा त्यांनी लक्षात घेतली. आणि मग हनुमानाचा अवतार आहेत समर्थ जे आहेत, 11वा रुद्र म्हटलं जातं त्यांना, हनुमानाचा अवतार आहेत. झेपावे उत्तरेकडे असं जे आपण भीमरूपी स्तोत्रामध्ये म्हणतो, समर्थांनी सुद्धा त्याच वेळेला 12 वर्ष तप झाल्यानंतर जे पदभ्रमण केलं त्यावेळेला झेपावे उत्तरेकडे असाच विचार केला. आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातनं एक संत चाललाय, एक साधू पुरुष चाललाय, एवढंच लोकांना फक्त कळत होतं. राजकारणाच्या दृष्टीने हा काही करतोय याची कुणाला कल्पना सुद्धा नव्हती. त्यावेळेला दिल्लीमध्ये सुलतान राज्य करत होता उत्तरेकडे, झेपावे उत्तरेकडे. म्हणून आधी तिकडे जायला पाहिजे, तिकडे मानसिक कल लोकांचा काय आहे ते बघायला पाहिजे, जनमानसाचा कल घ्यायला पाहिजे, यवन सत्तेचं निरीक्षण करायला पाहिजे, स्वराज्यासाठी समाज मन तयार करायला पाहिजे, समाजाची मानसिकता तयार करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी आपल्या कार्याची मुहूर्तमेढ केली. आणि त्यावेळेला त्यांनी 1100 मठ स्थापन केले. जाता जाता प्रत्येक ठिकाणी रामाचं दर्शन घ्या, रामाची भक्ती करा, मी एक साधू आहे, मला लोकांना चांगल्या ठिकाणी न्यायचं आहे, आपले हे दैवत आहेत, राम आणि कृष्ण आपली दैवत आहेत, असा प्रचार करायचा आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपलं आपलं एक मठ उभा केला, त्याच्यात रामाची मूर्ती ठेवली म्हणा किंवा फोटो ठेवला आणि पुढचं कार्य सुरू केलं. तिथे प्रत्येक ठिकाणी त्यांनी मठाधिपती पण निर्माण केले. 12 वर्ष आधी हे सगळी क्रिया त्यांनी पूर्ण केली. राजकारणाला आपली पार्श्वभूमी तयार करणंही महत्वाचं असतं. आणि ती पार्श्वभूमी तयार करताना अनेक संकट येतात, हे आजही आपल्या लक्षात येतं. ती संघटन करताना किंवा बाकीच्या गोष्टी करताना काय अडचणी येतात ते आपल्याला कळतं. ही समर्थांनी हळूहळू ती मुहूर्तमेढ त्यावेळेला रोवली. ज्या वेळेला समर्थांनी श्रीरामाचा प्रत्यक्ष अनुग्रह घेतला होता त्यावेळेला, म्हणजे 8 ते 11 या वर्षामध्ये म्हणते, काही जण 8व्या वर्षी म्हणतात, काही जण 11व्या वर्षी म्हणतात. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांचं प्रत्यक्ष दर्शन त्यांना झालेलं आहे, यात तिळमात्र शंका नाही. आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्र त्यांना असं म्हणाले, असं लिहून ठेवलेलं आहे. तर ते त्यांनी काय म्हटलंय ते वाचून दाखवते. प्रभू रामचंद्र त्यांना म्हणाले, सांप्रद पृथ्वी म्लेच्छमय झाली आहे, सिसोदे वंशात शिवनामे राजा होईल, त्याला कृष्णातीरी वास्तव्य करून अनुग्रह देऊन धर्म संस्थापनेसाठी मदत करावी, हा माझा तुला आदेश आहे. हे लिहून ठेवलेलं आहे आणि हा आदेश आहे. आणि समर्थांनी तो आदेश लक्षात घेतलेला आहे. गिरीधर स्वामींच्या समर्थ प्रताप या ग्रंथामध्ये हे लिहिलेलं आहे. आणि गिरीधर स्वामी हे समर्थांच्या समकालीन होते.
वाल्मिकी हे श्रीरामाच्या समकालीन होते म्हणून ते रामायण ग्राह्य धरलं जातं. म्हणून मी म्हणते की ही वाक्य ग्राह्य धरायला हरकत नाही, कारण ती गिरीधर स्वामींनी समकालीन जे समर्थांच्या होते त्यांनी म्हटलेली आहेत. आपण समर्थ रामदास स्वामींना समर्थ म्हणतो, पण रामदास स्वामी श्रीरामाला समर्थ म्हणतात. आणि त्यामुळे हा माझ्या समर्थांचा आदेश आहे आणि ते माझं कार्य आहे, ही गुरु आज्ञा आहे, म्हणून मी हे राजकारण करतोय, असं त्यांनी म्हटलेलं आहे. काही वेळेला काही जण असं मला म्हणतात, विचारतात म्हणजे असा प्रश्न करतात, खरं तुमच्या त्या समर्थांनी ठीक आहे आमचे समर्थ, तर तुमच्या त्या समर्थांनी हे राजकारण केलं नसतं ना, तर ते आज कुठच्या कुठे पोहोचले असते. उगीच ते राजकारण आणि समाजकारण करत बसे. संत कसा निखळ निव्वळ अध्यात्म करणारा असावा. त्यांचं पहिलं उत्तर हे आहे की ह्या माझ्या समर्थांचा आदेश आहे, असं समर्थ रामदास म्हणतात. आणि ते मी कुठलंही पद पैसा प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेलं नाही, तर ते समर्थाची आज्ञा म्हणजे श्रीरामाची आज्ञा म्हणून केलेलं आहे. आणि आपल्या सद्गुरूंची आज्ञा पाळणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे, स्वधर्म कर्तव्य. स्वधर्माचा अर्थ प्रत्येक ठिकाणी बदलत जातो, प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक भूमिकेमध्ये बदलत जातो. आई म्हणून माझा स्वधर्म कर्म वेगळा आहे, पण एक शिष्या म्हणून माझा स्वधर्म कर्म वेगळा आहे, एक साधक म्हणून वेगळा आहे आणि एक प्रापंचिक म्हणून वेगळा आहे. प्रत्येक स्वधर्म कर्माची व्याख्या प्रत्येक टप्प्यावर बदलू शकते, हे तितकंच खरं आहे. पण हे पहिलं उत्तर आहे की तो गुरु आदेश आहे. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले, त्यांनी आपापल्या परीने कार्य पण केलेलं आहे, आपापल्या परीने समाजाच्या हितासाठी कार्य केलेलं आहे. आणि त्या परंपरेतले एक समर्थ रामदास आहेत, पण तरीही ते इतरांपेक्षा वेगळे आहेत. वैफल्याने झाकोळलेला आणि कसलीच उभारी नसलेला अशा निद्रिस्त समाज, जो यवनांचे जुलूम सहन करत होता, अत्याचारापासून मुक्त त्यांना जर करायचं असेल, तर नुसती भक्ती उपयोगाची नाही, भाबडी भक्ती उपयोगाची नाही, तिथे शक्ती आणि युक्ती पण पाहिजे. आणि हे ओळखून तेजस्वी समर्थांनी समाज जागृतीचं कार्य केलं, समाजाला जगवलं, तर भक्ती जगेल हे निश्चित आहे, हे त्यांनी लक्षात घेतलं. त्या काळात प्रेमळ भक्तीचा सोज्वळ असा मार्ग अनेक संतांनी दाखवला, तरीही अन्याय वाढतच होते. व्यावहारिक शक्यता पण लक्षात घ्याव्या लागतात. आणि त्यावेळेला हे अन्याय जर वाढत गेले आणि सगळीकडे यवनांचं राज्य झालं, तर आपली भक्ती सुद्धा राहणार नाही, हेही तितकेच खरं आहे. त्याचीही जपणूक होणार नाही. त्यासाठी देवकारणाबरोबर राजकारण, समाजकारण, धर्मकारण करणं गरजेचं आहे. हा दृष्टिकोन त्यांनी ठेवला आणि तो ती काळाची गरज होती. जगद्गुरु तुकारामांनी भक्तीचा मळा फुलवला आणि राष्ट्रगुरु समर्थ रामदासांनी समाजाला भक्तीबरोबर शक्तियुक्तीची जोड देऊन राष्ट्रोद्धार करण्याचे साठी प्रयत्न केला. दोन्ही कार्य ज्या वेळेला हातात हात घालून चालतात, तेव्हाच राष्ट्र महान होतं. म्हणून शिवाजी महाराजांच्या जीवनात जेवढं तुकारामांचं महत्व आहे, तेवढंच समर्थांचं सुद्धा महत्व आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. पदभ्रमण करताना नुसतं निरीक्षण करून चालत नाही, परीक्षण करून चालत नाही, तर ते आचरणात पुढे कसं आणायचं याची एक सूत्र रचना पण आखावी लागते. म्हणून समर्थांनी आसेतू हिमाचल 1100 मठ स्थापन केले. उत्तरेकडे पहलगामला सुद्धा मठ होता, दक्षिणेकडे तंजावरचा मठ अजूनही आहे. त्यामुळे या ह्याच्यातनं अनेक महंत तयार केले, हेही तितकंच आहे. पहिला मठ त्यांनी टाकळी इथे पदभ्रमण करायला बाहेर पडले त्यावेळेला, नाशिक जिल्ह्यातलं टाकळी म्हणून आहे, तिथे त्यांनी तो स्थापन केला. गोमयाचा मारुती तिथे केला आणि त्याचा पहिला शिष्य उद्धव स्वामी हे आहेत. भ्रमण काळामध्ये आपण राजकारणाच्या दृष्टीने आता बघूया की भ्रमण करायला ज्या वेळेला 1934 वगैरेच्या सुमारास अंदाजे जेव्हा सुरुवात केली, त्यावेळेला शिखांचे 6वे गुरु हरगोविंद सिंह त्यांना भेटले. त्यांच्याबरोबर खूप मोठा लवाजमा होता. हरगोविंद सिंह पुढे होते, त्यांच्या कमरेला 2 तलवारी होत्या, मागे जवळजवळ 500 लोक होते, त्यांच्याही हातात तलवार, कृपाण वगैरे, ते छोटीशी असते तशा पद्धतीची हे सगळं तिथे होतं, त्यांच्या बरोबर होते.
हे सगळा लवाजमा पाहिल्यानंतर समर्थांना आश्चर्य वाटलं की हे तर साधू आहेत आणि ह्यांच्या कमरेला तलवारी कशा काय? ह्या तलवारी का? पण काय आहे, आपण नुसतेच तर्कवितर्क करत राहतो. समर्थांचा तो स्वभाव नव्हता. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा शहानिशा करून घेणं महत्वाचं असल्यामुळे ते हरगोविंद सिंहांना भेटले. 6वे शिखांचे सद्गुरू आहेत ते. तर त्यामुळे त्यांना ते भेटले आणि म्हणाले, एक शंका होती. म्हणाले, काय आहे, तुम्ही धर्मगुरू आहात ना? हो म्हणे, मी धर्मगुरू आहे. मग हे शस्त्र वगैरे हातामध्ये काय गरज आहे? आम्ही बघा, भगवी छाटी लंगोटी पायी खडावा गर्जती. छान आहे. आम्ही हे असं शस्त्र वगैरे कधी हातात घेतली नाही हो. आपण गुरु आहात आणि मग आपल्याला याची का गरज पडावी, अशी शंका आहे माझ्या मनात. हरगोविंद सिंह सुद्धा तेवढेच उदार मनाचे होते आणि ते समर्थांना म्हणाले, शेकडो मैलावरून आलेले हे यवन तलवारीच्या जोरावरती आपल्यावर अत्याचार करतायत, आपल्यावर राज्य करतायत आणि त्यांचा धर्म तलवारीच्या जोरावर आपल्यावरती लादतायत. माझ्याकडे या 2 तलवारी आहेत. त्या एक धर्मरक्षणासाठी आहे आणि एक स्त्रियांच्या रक्षणासाठी आहे. एक बीवी केली, एक मीवी केली आहे, असं त्यांनी उत्तर दिलं. आणि त्यावेळेला समर्थांच्याही डोक्यात प्रकाश पडला. त्यांना एक प्रेरणा मिळाली त्यांच्याकडनं की आजही आपण विचार केला तर हीच परिस्थिती आहे, काही फार वेगळी परिस्थिती नाही विचार केला तर. पण असो, आपल्याला समर्थांच्या राजकारणात आपल्याला काय घ्यायचं हे इथेही आपल्या लक्षात येतं. तर आजही हे आपल्याकडे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आमच्याच विचारांवर आमच्याच ठिकाणी घाला घातला जातोय. हे विचारात घ्यावं लागेल. आमचे लोक विचारांनी बुरसटलेले आहेत. कुठलं तरी ते सनातन काहीतरी काढतायत, कुठले ग्रंथ उकरून काढतायत, काय काय बघतायत, हे लोकांना काही समजत नाही. जुन्यात पुराण्या ह्याच्यामध्ये बसलेले आहेत. पण हे सगळे अविचारी विचार आहेत. हे आमच्या लक्षात येण्यासाठी, विचार आणि विवेक करण्याची शक्ती आमच्यात येण्यासाठी हे ग्रंथ वाचले पाहिजेत. हे ग्रंथ वाचणं गरजेचं आहे. कारण हिंदू ही संकल्पना किती व्यापक आहे ते आपल्याला माहिती आहे. ती कुठल्याही जातीशी निगडीत नाही, त्यात अनेक लोक आहेत. पण आम्ही ती संकुचित करून टाकलेली आहे. इथे हिंदुत्व ही संकल्पना किती व्यापक आहे हे आपल्याला या संत मंडळी आपल्याला समजावून सांगत असतात. आणि ते लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे आत्ता सुद्धा. कारण जातीशी निगडीत राजकारण करून चालणार नाही. ते आपल्याला घातक ठरेल. आजही आमच्यावर हा जो विचारांचा घाला होतोय त्याचाही विचार करणं आवश्यक आहे. धर्मप्रचार करताना सुद्धा, म्हणजे शिखांच्या गुरूंनी जे समर्थांना सांगितलं, 6वे गुरु, त्यांनी जे सांगितलं, स्वसंरक्षणासाठी काही गोष्टी कराव्याच लागतात. उद्या त्यांनी आपल्यावरच हल्ला केला आणि आपल्यालाच मारून टाकलं तर आपण काय करणार? आपण निशस्त्र म्हणून ते हल्ला करणार नाहीत, अशी त्यांची नीती नाही, ती आपली नीती आहे. आपण नीतीने बघतो निशस्त्र आहे त्याच्यावर हल्ला कसा करायचा, ते विचार तिकडे नाहीत. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि आपल्या संरक्षणासाठी आपण जगलो तर धर्म जगेल आणि धर्म जगला तर आपण जगू. हे परस्परावलंबी आहे. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी आणि त्याचबरोबर स्त्रियांची अब्रू लुटली जाते त्यांच्या संरक्षणासाठी हे आपल्याला गरजेचं आहे. ते जवळजवळ 2 महिने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरामध्ये राहिले होते. त्यांच्यात चर्चा नक्की झाली असणार असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि तेव्हापासून समर्थांच्या हातामध्ये कुबडी आहे. आत्ताही आपल्याला इथे चित्रामध्ये ती कुबडी दिसते बॅक स्क्रीनला. ही कुबडी तेव्हापासून त्यांनी घेतलेली आहे. दुसऱ्यांचे विचार जर योग्य असतील तर त्या विचारांचाही विचार करावा लागतो, हे यातनं आपल्याला लक्षात येतं. हे संत आपल्याला शिकवतात. आणि तेव्हापासून समर्थांनी ही कुबडी जवळ ठेवायला सुरुवात केली. शस्त्र हातात असणं गरजेचं आहे, पण शस्त्र केव्हा वापरायचं हे मात्र विचाराने ठरवावं लागतं. तेव्हा आचार आणि विचार यांचाही समन्वय तिथे साधावा लागतो. हे तितकंच खरं आहे. काय आहे, समर्थ जप करत असताना ही कुबडी अशी खाली इथे खाली ठेवायची आणि त्याच्यावर हात ठेवून हातात जपाची माळ घ्यायची. लोक म्हणायचे, हे कशाला घ्यायला पाहिजे, आम्हाला नाही लागत. नाही म्हणे, असं असणं गरजेचं आहे, आपल्या हाताला कळ लागत नाही. हे सर्वसामान्यांचं उत्तर. सर्वसामान्यांना गुप्तची जाणावे असं समर्थांनी म्हटलेलं आहे. हे सर्वसामान्य लोकांसाठी उत्तर आहे. पण जे खरोखरी राजकारणामध्ये
शांततापूर्वक पण तरीही आक्रमक असणारी जी लोक होती त्यांच्यासाठी समर्थांनी कुबड्या तयार करून घेतल्या आणि सगळ्यांना सांगितलं जप करताना ही कुबडी घेत जा. आपण जप करतो तेव्हा तो आपल्याला जपतो, पण त्याची तयारी आपणच करून ठेवावी लागते, हे तितकंच खरं आहे. त्यामुळे त्याच्यानंतर त्याला गुप्ती असं म्हणतात, या कुबडीमध्ये जी असते त्याला. पण तेव्हापासनं समर्थांच्या राजकारणामध्ये बलोपासना याचा म्हणजे याचा त्यांनी त्याची सुरुवात केली किंवा त्याचा अंतर्भाव केला. हा अंतर्भाव ज्या वेळेला केला जातो, एक मिनिट, दिसतंय? हो, सगळं व्यवस्थित आहे संध्याताई, चालू ठेवा. माझ्या इथला स्क्रीन हे झाला होता थोडासा नाही, दिसतोय, बंद. व्यवस्थित दिसतोय. ओके. त्यावेळेला बलोपासनेचा अंतर्भाव त्यांनी केला होता. त्या काळात यवन राजकर्ते असभ्य आणि क्रूरच होते. हिंदू समाज बलवान करण्यासाठी शस्त्र सज्ज असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून समर्थांचं जे आराध्य दैवत आहे श्रीराम, तो कोदंडधारी श्रीराम असं म्हटलं जातं. ते धनुष्य त्याच्या हातात आहे, ते लक्षात ठेवा. जर देवानी धनुष्य हातात घेतलंय संहाराकरता, दुष्ट दुर्जनांचा संहार करण्याकरता, तर आपल्याला घ्यायला काय हरकत आहे? हाही त्याच्या मागे विचार आहे. इथे त्यांच्या भ्रमण काळामध्ये त्यांच्या हे लक्षात सगळं आलं होतं, म्हणून शस्त्र सज्ज असणं आणि बलोपासना हाही महत्वाचा भाग आहे. कुठेतरी बारीकसा किडकिडीत कोण कुणाचं संरक्षण करणार हो? ते बल सुद्धा आपल्यामध्ये असलं पाहिजे, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. इथे मन, मनगट आणि मेंदू या तिघींची सांगड घातली गेलेली आहे. शक्ती, युक्ती, बुद्धी असं ज्याला म्हटलं जातं, मन, मनगट आणि मेंदू. मन हे आध्यात्मिक बैठकीने तयार पाहिजे, म्हणजे वाईट कृत्य हातातनं केलं जात नाही. मनगट हे बलोपासनेने तयार करायला पाहिजे, आणि मेंदू हा चातुर्याने युक्त पाहिजे. आणि हे तीनही गुण शिवाजी महाराजांच्या ठायी होते. म्हणून श्रीरामाने आज्ञा दिली होती की शिवनामे राजा होईल. त्या राजाचं तू नेतृत्व कर, त्याच्या स्वराज्य संस्थापनेसाठी मदत कर. या गुप्तीवरनं सांगावं असं वाटतं की समर्थांचे काही शिष्य ही गुप्ती, ही कुबडी वापरत असत. आणि जयपूर मठाचे जे गोपालदास म्हणून आहेत त्यांच्याकडे पण ही गुप्ती होती. जयपूर मठाचे गोपालदास महाराज हे औरंगजेबाने ज्या वेळेला जिझिया कर लादला होता त्यावेळेला त्याच्या दरबारात जाऊन उघड उघडपणे त्याला म्हणाले होते, तुम्ही बाहेरून आलेली लोक आहात, आमच्याच देशात येऊन आमच्यावरच कर मागणार, आमच्याकडनंच कर मागणारे तुम्ही कोण? असं ते पूर्ण दरबारामध्ये ओरडून त्याला म्हणाले होते. कुठेही त्यांनी आपली मान झुकवली नाही, काहीही केलं नाही. निधड्या छातीने त्यांनी हे विचारलं होतं. आणि त्यावेळेला औरंगजेब म्हणाले, ये बम्मन कौन बकबक कर रहा है, इसको मार डालो. दुसरं काही नव्हतं. हा आत्ता जर माझ्या समोर एवढी बडबड करतोय तर हा लोकांना पेटवून देईल, मारून टाका त्याला. हे म्हणता क्षणी समर्थांनी त्यांना दिलेली जी कुबडी होती त्यातनं आपली गुप्ती काढून गोपालदासांनी ती स्वतःच्या छातीमध्ये जय जय रघुवीर समर्थ असं म्हणून ती त्याच्या आपल्याच छातीमध्ये खुपसून घेतली. असे हे स्वसमर्पण करणारे गोपाल महाराज. पण यवनांच्या हातून मरण्यापेक्षा आपण आपल्या स्वधर्म कर्माने मरायला काहीच हरकत नाही. आणि मी जर मरण पावलो तरी काही घाबरायचं कारण नाही, असे 10 गोपालदास निर्माण करतील अशी त्यांना खात्री होती. कारण तेही मठाधिपती होते, त्यांनीही महंत तयार केले होते. समर्थ हनुमान भक्त होते, त्यांचाच अवतार होते. त्यामुळे शक्ती बुद्धी यावर त्यांचा निश्चय म्हणजे ठाम विश्वास होता. आणि 12 वर्ष पदभ्रमण करताना समर्थ ते सगळं झाल्यानंतर शहाजी राजांच्या बरंच जहागिरीतच स्थिर झाले. 14-15 वर्षाचे त्यावेळेला शिवाजी राजे झालेले होते. चंद्रगुप्त मौर्य याला जसं आचार्य चाणक्य यांचं मार्गदर्शन होतं. कदाचित आपण सिरियल बघितली पण असेल, चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य. अत्यंत व्यवस्थित मार्गदर्शन त्यांनी केलं होतं. शिवाजीच्या राजकारणाचे सूत्रधार समर्थ रामदास स्वामीच होते, हे 100% आहे. चाणक्य कायम झोपडीमध्ये राहिलेले आहेत, तर शिवाजी महाराज राजमहालात जरी राहत असले तरी सुद्धा समर्थ मात्र चाफळ, शिवथरगड, दरा डोंगरा मध्ये, मठांमध्ये असेच राहिलेले आहेत.
राजकारण करावे परंतु कळोची नेदावे, हे गुप्तता हे त्यांचं दुसरं ब्रीद होतं. आणि त्यावेळेला कोणालाही समर्थांच्या राजकारणाच्या सहभागाची कल्पना सुद्धा नव्हती. हे त्यांचं तिसरं सावधपण होतं. सुराज्य आणि स्वराज्यासाठी मनोभूमी तयार करावी लागते, ती समर्थांनी तयार केली. आणि हे मठ स्थापना केली. महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, अशा पद्धतीने त्यांनी तयार केलं. आणि महंत कुणाला म्हणायचं आणि कोण महंत होऊ शकतं याची अख्खी लिस्ट दासबोधामध्ये आहे. महंत लक्षण ते जर वाचलं तर आपल्या लक्षात येईल की ती महंत लक्षणं काय आहेत. ते त्यांनी लिहून ठेवलेलं आहे दासबोध. कारण माझ्या पश्चात लोकांना माहिती पाहिजे म्हणून. पण इथे दासबोधात त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे. आपल्याला जाता जाता एक सहज गोष्ट सांगते की महात्मा गांधी गोपाळ कृष्ण गोखले यांना गुरुस्थानी मानत होते गोपाळ कृष्ण गोखले यांना. समर्थ साहित्याचे गाढे अभ्यासक शंकरदेव जे धुळ्याचे आहेत म्हणजे होते, ते जे धुळ्याचे शंकरदेव होते हे या गोखल्यांकडे सचिव म्हणून काम करत होते. आणि त्यावेळेला शंकरदेवांना राजनीती तज्ज्ञ गोपाळ कृष्ण गोखले म्हणाले की समर्थांच्या महंतांची लक्षणं त्यांनी लिहिलेली आहेत. हे आत्ताच आहे. त्यामुळे समर्थांच्या महंतांची लक्षणं त्यांनी लिहून दिलेली आहेत. ती लक्षणं मला जरा लिहून देता का? ते म्हणले देतो ना, उत्तम लक्षणं आहेत. म्हणून शंकरदेवांनी ती सगळी त्यांना लिहून दिली. आणि नंतर विचारलं पण ही आपल्याला कशा करता हवेत? तेव्हा त्यांनी सांगितलं काँग्रेसचा कार्यकर्ता हा महंतांसारखा असला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून मला महंत लक्षणं हवेत, काँग्रेसचा कार्यकर्ता, आत्ताचा नव्हे. मी त्यावेळेचं सांगते, ही त्यांची कल्पना होती. पुढे ती कार्यान्वित झाली नाही झाली हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. पण आत्ताचा कार्यकर्ता निश्चितपणे नाही. कारण आत्ताचा कार्यकर्ता जर आपण बघितलं तर काय बी करतो तो कार्यकर्ता असतो. समर्थांचा कार्यकर्ता सुद्धा कार्य करणारा होता आणि निष्कामपणे कार्य करणारा होता. ती महंतांची लक्षणं आहेत. जमीन आसमानाचा फरक आहे. असो, तर ती जी आहे कार्यकर्ता कसा असावा म्हणजे त्याची मला आचारसंहिता तयार करता येईल. म्हणजे त्याला किती महत्व त्या काळामध्ये होतं हे आपल्या लक्षात येईल. शक्ती बुद्धी युक्ती याचा समन्वय म्हणजे महंत होता. त्याच्यात निस्पृहता होती, विवेक होता, विचार होता, विश्वास होता, निष्ठा होती, गुप्तता होती. या गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या. समर्थांनी त्यांच्या मठाचे मठाधिपती जे केले त्यात वेडणाबाई होत्या, अक्कास्वामी होत्या. हे सगळे मठपती म्हणजे स्त्रियांना सुद्धा समान हक्क त्या काळात दिलेला आहे, विधवांना सुद्धा. म्हणजे हे सुद्धा त्यांचं एक प्रकारचं कार्यच होतं. ते मठाधिपती अत्यंत बुद्धिमान होते, मेहनती होते, परमार्थाचा आधार असलेले होते, तरीही समाजकारण आणि राजकारण करणारे होते. आणि समर्थांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला होता, कारण ते त्या पद्धतीने वागत होते. आपल्याला माहिती आहे की समर्थांच्या पश्चात अक्कास्वामींनी हा गड, सज्जनगड पूर्ण सांभाळलेला आहे. एक महंत स्त्री, एक विधवा स्त्री व्यवस्थितपणे यवनांपासून मूर्तीचं रक्षण करू शकते हे त्यांनी दाखवून दिलं. एक गड सांभाळू शकते हे दाखवून दिलं. वेडणा स्वामी त्यांचे जे पुरुष कार्यकर्ते होते त्यांनी अत्यंत उत्तम कार्य केलेलं आहे. पण हे मुद्दा म्हणून सांगते, वेडणा स्वामींचा मठ हे त्या काळातलं विद्यापीठ होतं. इथे अनेक ग्रंथाचं अध्ययन अध्यापन केलं जात होतं, लेखन केलं जात होतं. समाजकारण, राजकारण, देवकारण या सगळ्या गोष्टी तिथे होत होत्या. समर्थ भक्त शंकरदेव यांनी जी राजनीती तज्ज्ञ गोखल्यांना विचारची सगळी महंतांची लक्षणं दिली त्याचं पुढे काहीही झालं नाही. अन्यथा स्वातंत्र्यानंतरची 60-70 वर्ष जी होती ती भारताला नक्कीच उत्तम गतीला नेणारी होती. पण तो भारत कुठेही दिसला नाही. त्याचा उपयोग केला असता तर. पण आजही आपल्याला लक्षात येतं काही लोक या मार्गावरनं जाणारी आहेत आणि ते समजण्याची बुद्धी जनमानसामध्ये निर्माण करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे ह्या अविवेकी वृत्ती ज्या होत्या राजकारण्यांच्या किंवा त्यावेळच्या यवन लोकांच्या, त्या अविवेकी वृत्ती आजही राजकारणी लोकांमध्ये आपल्याला दिसतात. म्हणून मी पहिल्यांदा म्हटलं की हाताच्या बोटावर मोजण्या इतकी माणसं या नीतीचा अवलंब करणारे आहेत.
आणि ती माणसं वाढली तर भारताचं जे स्वप्न आहे ते निश्चित साकार होईल, यात शंकाच नाही. समर्थांनी भिक्षा या समाज संपर्काचं साधन केलं, जनजागरणाचं साधन केलं. आपण मला वाटतं थोडं फास्ट घ्यायला हवं का? 1-1.5 तास झालं तर चालेल. आता इकडचे 9:30 होत आले रात्रीचे हो, संध्याताई. नाही मग मी पण तरी हरकत नाही, अर्ध्या थोडा वेळ तासात बोला, काय हरकत संपवतो. नाही. हो, काय करेक्ट हरकत करेक्ट. कारण खूप डिटेल आहे. कुग्रामे अथवा नगरे, घरांची पहावी, घरांची घरे, भिक्षा आपण मिसे आपण लहान अजून थोडे करू सेशन पैसे. संध्याताई. अजून करू हा? आपण सेशन्स, अजून करू ओके. सेशन्स आपण. थोडं त्यातली जी हे असते, जोश असतो तो कमी होतो. अगदी अगदी, करा करा, काही आपण प्रॉब्लेम. थोडक्यात घेऊया, हो पुढचं हो नक्की हो, घेऊया, पण पूर्ण जरूर करूया. जरूर जरूर. भिक्षेच्या निमित्ताने मुक्त संचार करणारे हे महंत कान डोळे सगळं उघडं ठेवून निरीक्षण करत होते, घराघरामधून निरीक्षण करत होते आणि महत्वाची बातमी शिवाजी महाराजांच्या सेवकांमार्फत थेट पर्यंत जात होती, जशी असेल तशी. कुठेही आपलं मत त्याच्यामध्ये नाही, हे असं असं घडलेलं आहे, हे असं असं होण्याची शक्यता आहे, असं असं इथे घडतंय. या बातम्या संपूर्ण शिवाजी महाराजांपर्यंत जात होत्या आणि त्यामुळे राजाला बरं वाटेल तेवढं बोलायचं, त्यांची हांजी करायची अशी त्यावेळेला भावनाच नव्हती. कारण ते राजकारण वेगळं होतं. आत्ताचं जे चाललंय ते राजकारणच चाललेलं आहे. असो, पण अमेरिकन इतिहास संशोधक डेमिंग जे आहेत ते असं म्हणतात, समर्थांचे शिष्य म्हणजे महंत हे शिवछत्रपतींच्या गुप्तहेर खात्याचं एक महत्वाचं अंग होतं. कारण हे गुप्तहेर खातं हे राष्ट्राचं महत्वाचं अंग असतं आणि जे केलं ते कोणाला सांगायचं नाही, अशी अनेक माणसं शिवाजीच्या राजकारणामध्ये होती, कार्य करत होती. आपलं नाव झालंय, लौकिक झालंय, काहीही पत्ता नव्हता. काही काही ठिकाणी त्यांचा उल्लेख सुद्धा झालेला नाही, पण ते माहिती होतं फक्त समर्थांना, शिवाजी राजांना. त्यामुळे त्यांच्या परिवाराची जबाबदारी शिवाजी महाराजांनी घेतलेली आहे. राजकारण करावे परंतु कळोची नेदावे, ही सावधानता समर्थ आपल्याला ज्या वेळेला शिकवतात, त्यावेळेला त्यांनी जो बोध केलेला आहे महाराजांना, त्यावेळेला त्यांनी म्हटलंय, इशारतीचे बोलो नये, बोलायचे लिहू नये, लिहायचे सांगू नये, जबानीने. एकच वाक्य घेऊन आपण पुढे होऊया. इशारतीचे बोलू नये, महत्वपूर्ण जे काही आहे ते तोंडाने कधीही बोलू नये, कारण तिथे गुप्तता महत्वाची आहे. तोंड तोंड उघडलं की 4 भिंतींना कळतं असं म्हटलं जातं. बोलायचं लिहू नये, जे लेखी द्यायचंय ते बोलायचं काही कारणच नाही, कारण ते लेखीच द्यायचंय. लिहायचं सांगू नये, पण लिहिण्यापूर्वी कोणाला काही सांगू नये, जबानीने. आधी लेखी द्यायचं ठरवलं असेल तर उगीच बोलायचं नाही, डायरेक्ट ते लेखी लिहूनच कार्यरत करायचं. कोणाला कधी विश्वासात घ्यायचं हेही तितकंच महत्वाचं आहे. हे सगळं ठरवताना कोणाला त्याच्यामध्ये घ्यायचं, कोणाची विश्वासार्हता आहे हे बघणं महत्वाचं आहे, आणि कोणाला कधी विश्वासात घ्यायचं हेही तितकंच महत्वाचं आहे. कारण अमुक अमुक केलं, नोटाबंदी केली, आम्हाला का नाही विश्वासात घेतलं, आम्हालाही विश्वासात घ्यायचं होतं, अशा पद्धतीचं विचारणं. पण कोणाला कधी विश्वासात घ्यायचं, त्याचं कार्य काय आहे हे लक्षात घेऊन आपल्याला विचार विनिमय करावा लागतो. हे आजही आपल्याला पाहायला मिळतं. कोणताही नियम असू दे, लागू अचानक एखादा कायदा केला जातो, त्यावेळेला तो देशाच्या दृष्टिकोनातनं जेव्हा केला जातो तो महत्वाचा असतो. त्यावेळेला कोणाला लक्षात घ्यायचं, कोणाला विश्वासात घ्यायचं हे विचारी लोकच ठरवू शकतात. त्यामुळे समर्थांनी आपले जे शिष्य तयार केले त्यात वेण्णा स्वामी या सगळ्यात मोठ्या होत्या, त्या 17 वर्षाच्या होत्या जेव्हा शिष्य झाल्या तेव्हा. पण बाकीचे सगळे शिष्य त्यांनी 7-8 वर्षाचे केलेले आहेत तयार. तेव्हाच त्यांनी शिष्यत्व त्यांना दिलेलं आहे आणि सुरुवात केलेली आहे. इतके लहान वयाचे केलेले आहेत, कारण मातीच्या गोळ्याला लहानपणीच आकार द्यावा लागतो, ओला असताना आकार द्यावा लागतो. आणि दुसरी गोष्ट त्यांनी अशी पाहिली की ज्यांना लिहिता वाचता येतं त्यांनाच त्यांनी शिष्यत्व दिलेलं आहे. आजही आपण पाहिलं तर विवेकानंदांच्या मठामधनं शिष्यत्व घेण्यासाठी काळानुसार ग्रॅज्युएट किमान असावं लागतं. काही करता येत नाही, घाला भगवी वस्त्र आणि व्हा साधू संत, असं साधू संत होणं समर्थांना मान्य नाही. आजही विवेकानंदांच्या मठामध्ये ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे, सक्षम असायला पाहिजे, तरच त्याला शिष्यत्व. हे सगळं लाथाडून येणारा तो शिष्य महत्वाचा असतो, जो देशासाठी कार्य करतो. नुसतं सही करता आली म्हणजे साक्षर झालं असं नसतं.
शिवाजी महाराज ज्या वेळेला आग्र्याच्या तुरुंगातून सुटले, ते पेटाऱ्यामधून सुटले, ती कथा आपल्याला माहिती आहे. पण त्यावेळेला संभाजीराजेही त्यांच्या बरोबर होते. साधू वेशामध्ये ते निघालेले आहेत. त्यांनी साधूचा वेश परिधान केलाय, मिठाईच्या पेटाऱ्यांमध्ये बसलेले आहेत, आतमध्ये वरती मिठाई घातलेली होती. आणि त्यावेळेला तिथनं जेव्हा ते बाहेर पडले, तेव्हा एका मठातून दुसऱ्या मठातली सुरक्षा पाहत पाहत, म्हणजे महंत आधी पुढे जायचा, पुढची सुरक्षा बघायचा, तोपर्यंत शिवाजी महाराज आधीच्या मठात असायचे. परतच घुडस्वारी सगळ्यांना येत होती. परत दुसरा, म्हणजे तोच परत येईल असं नाही, तो पुढे जाईल, पण तिथून परत येणारा शिवाजी महाराजांना सांगायची सगळी व्यवस्था झालेली आहे, चला. अशा तऱ्हेने ते पेटारे पुढे गेलेले आहेत. त्यांना सगळ्या महंतांनाही घोडेस्वारी येत होती, घोडेस्वारी म्हणतात त्याला ती. आणि अशा तऱ्हेने शिवाजी महाराज पुढे पुढे सरकत गेलेले आहेत. आणि समर्थांच्या मठाचा आणि महंतांचं सहकार्य त्यांना ठेवलं गे, हातोहाती महंत ठेवले, असं वर्णन करायलाही हरकत नाही. राजकारणाच्या बाबतीत जी गुप्तता पाळली गेली, त्यांच्या शब्दामध्ये जर वर्णन करायचं झालं समर्थांच्या, तर उदंड करी गुप्त रूपे, भिकाऱ्यासारखे स्वरूपे. वरवर पाहता कोण साधू संत कुठला भगवी छाटी लंगोटी नेसून चाललाय, हा राजकारण करत असेल, ह्याचे महंत शिवाजी महाराजांना थेटपर्यंत घेऊन जात आहेत, हे कोणाच्या लक्षातही आलं नसेल. या प्रत्येक घटनेमध्ये गुप्तता आणि सावधानता बाळगली होती. तिसरे ते सावधपणा सर्व विषयी. अशा तऱ्हेने शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या सुटकेनंतर त्यांनी सुटकेच्या वेळेला त्यांनी मठाचा म्हणजे उपयोग केला, आणि तो बिनधास्त केला, कारण आपल्या सद्गुरूंवरती त्यांची पूर्ण निष्ठा होती. राजा आहे म्हणून त्याला 5 स्टार मध्ये उतरवूया असं त्यावेळेला नव्हतं. समर्थांच्या दृष्टीने महंतांचा मठ हेच 5 स्टार होतं, की जिथे सुरक्षितता पण होती आणि जिथे आपली माणसं होती. छत्रपतींनी मोठ्या पराक्रमाने अफजल खानाचा वध केला. त्या अफजल खानाच्या म्हणजे अफजल खानाचा जो मार्ग आहे, तो जो वध झाला प्रतापगडावरती, त्या प्रतापगडाच्या पायथ्याखाली त्याला उतरवण्याची सोय झाली होती. आणि त्यावेळेला समर्थांनी तिथे एक मशीद बांधली होती. म्हणजे बघा, औरंगजेब येणार आहे, त्याला नमाज पडायला पाहिजे की नाही जागा, तो कुठे जाणार, हा विचार करून त्यांनी तिथे मशीद बांधली. पण मशिदी समोर आपला कण्हेरीचा मठ सुद्धा बांधला, बरोबर समोर, की जेणेकरून अफजल खान काय करतोय याच्यावरती लक्ष ठेवता येईल, त्याचं निरीक्षण करता येईल. परधर्माचा आदर केलेला आहे, पण तरी सुद्धा स्वधर्म सोडलेला नाहीये. त्याच्या प्रत्येक हालचालीवरती त्यांचं लक्ष होतं. आणि त्यावेळेला जेव्हा ती शेवटची घटका आली, त्याच्या आधी थोडा वेळ म्हणा किंवा थोडा काळ म्हणा, आदल्या दिवशी म्हणा, कण्हेरीचे मठाचे जे मठपती होते ते वासुदेव शास्त्री म्हणून होते. त्यांच्या हस्ताक्षरामध्ये शिवाजी महाराजांना उपदेशपर पत्र श्री समर्थांनी लिहून पाठवलं होतं. म्हणजे त्यावेळेला समर्थ शिवथरघळीमध्ये होते, पण ते पाठवलं सदाशिव शास्त्री येवलेकर, आधीचं त्यांचं नाव, म्हणजे वासुदेव शास्त्री नंतरचं नाव आहे. त्यांना वासुदेव शास्त्रींना ते पत्र पोहोचवण्यात आलं. तिथे त्यांनी ते लिहून घेतलं, ते तिथे आले, आणि वासुदेव शास्त्रींनी नंतर ते शिवाजी महाराजांना नेऊन दिलं. हे जे पत्र आदेशाचं होतं ते असं होतं: विवेके करावे कार्य साधन, जाणार नरतनु हे जाणून, पुढील भविष्यार्थी मन रहाटोची नाही. चालू नये असत मार्गी, सत्यता बाणावी अंगी, रघुवीर कृपा ते प्रसंगी, दास महात्म्य वाढवी. अशा पद्धतीने ते एक 4 कडव्यांचं पूर्ण आदेश पत्र आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, विवेके करावे साधन, जाणार नरतनु हे जाणून, प्रत्येक चरणाचं पहिलं अद्याक्षर घेतलं तर विजापूरचा सरदार निघाला आहे. एकांती विवेक करुनी इष्ट योजना करावी, हे शेवटचं आहे. म्हणजे एकांती विचार करून, आपण दोघांनी जो एकांती विचार केलेला आहे त्याचा विवेकपूर्ण विचार करून इष्ट योजना करावी. त्यावेळेला काय परिस्थिती असेल त्यानुसार वाग. पण हे पत्र जेव्हा वासुदेव शास्त्री घेऊन गडावरती गेले, तेव्हा काहींनी त्यांना टोकलंही असेल, काय रे कसलं पत्र आहे? नाही नाही, ते आमचे सद्गुरू आहेत ना,
त्यांनी आपलं शिवाजी महाराजांना एक पत्र दिलंय, आशीर्वादपर. चांगलं कार्य कर बाबा, भवानी देवीचं चिंतन कर, मनन कर. त्याचं शेवटी जाणार नरतन, कधी ना कधी तरी आपलं जीव जाणारच आहे, आपली तनू नाहीशी होणार आहे. मग कशाला उगीच हे करतो, आपलं आपलं हे राजकारण वगैरे पेक्षा आपलं आपलं अध्यात्म करत बस, असं काहीतरी उपदेश केलाय त्याच्यामध्ये. हो का? बघू बरं. म्हणून तरी बघितलं. अगदी अफजल खान जरी असला, त्यांनी जरी ते बघितलं असतं, तर तो म्हणला असता मनामध्ये कदाचित ते पत्र वाचून, त्या यवनाला सुद्धा असं वाटलं असेल की वरवर पाहता हे उपदेश पत्र वाटतं, हे आपल्याला माहिती आहे. पण त्यावेळेला कदाचित अफजल खानाने जरी ते पाहिलं असतं, तरी तो म्हणला असता, अरे ये चुहा तो कली मरने वाला आहे. कारण त्याच्याही मनात तेच होतं ना, ये चुहा तो मरने वाला आहे, जाने दो, सद्गुरूंचं पत्र आहे, जाऊ दे, म्हणून पाठवून दिलं. पण ते लिहिणारे वासुदेव शास्त्री होते, सांगणारे समर्थ होते, आणि जाणणारे जाणता राजा शिवाजी होते. त्यामुळे शेवटची ओळ एकांती विवेक करूनी इष्ट योजना करावी, अशी लिहिलेली होती. खुद्द अफजल खानालाही त्याचा संशय आला नाही. आणि नंतर ही जी सावधानता, गुप्तता बाळगली गेली, शांतपणे सगळ्या गोष्टी केल्या गेल्या, त्यामध्ये समर्थांनी जे सांगितलं होतं ती कृती केली, आणि तिथे अफजल खानाचा वध झाला. याच्या मागे ही समर्थांचीच भूमिका होती, विचार होता, आणि करणं आवश्यक आहे. तेही त्याला भेटीला बोलवून वगैरे मिठी मारणं, ही कृष्णनीती सुद्धा त्यांनी तिथे अवलंबलेली आहे. समर्थांच्या राजकारणातला महत्वाचा भाग म्हणजे 11-11 बहु 11 काय 11 कळेची ना, गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वन भुवनी, असं जे आहे ते 11 मारुतींची त्यांनी स्थापना केली. आणि या 11 मारुतींपैकी चाफळचं आपण बघितलं, पण शिंगणवाडीच्या मारुतीच्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी समर्थांकडनं अनुग्रह घेतलेला आहे. तिथे त्यांना हा छात्र धर्म, सेवक धर्म, राजधर्म या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्याचा उल्लेख आपण मगाशी केला होता. ते ह्या सगळ्यात कसं कसं करायचं, राजधर्म कसा पाळायचा, सेवक धर्म सेवकांनी कसा पाळायचा, दोन्हीकडनं पाहिजे ना, छात्र धर्म कसा पाळायचा, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिल्याय. आणि हे सगळं सांगताना आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे सद्गुरू होते, आणि त्यांच्या वचनाप्रमाणे, त्यांच्या विचारांप्रमाणे आचरणात आणण्याचं कार्य मात्र शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. त्यामुळे समर्थ रामदास हे शिवाजीचे सद्गुरू होते. दाजोजी कोंडदेव यांनी त्यांना शिकवलेलं आहे, अन्य विद्या शिकवलेल्या आहेत, जिजाबाईंनी त्यांच्यावर संस्कार केलेले आहेत, आणि तुकाराम महाराजांचं त्यांच्या आयुष्यातलं अत्यंत महत्वाचं म्हणजे स्थान आहे. कारण भक्तीची जे अधिष्ठान आहे ते तुकाराम महाराजांनी त्यांच्यामध्ये ठेवलेलं आहे, तर राजकारणाचं अधिष्ठान समर्थांनी ठेवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक जण त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत, आणि या सगळ्यांचं महत्व तेवढंच सम आहे. त्यामुळे इतिहास बदलून आपल्याला चालणार नाही. सामदंड भेद करून इतिहास जो बदलला जातोय, तो बदलणं हेही चुकीचंच आहे. त्यामुळे आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर पन्हाळगडा, आपण जो इतिहास शिकलोय तो चांगला शिकलोय, पण पुढच्या पिढीला काय मिळेल पदरात ते सांगता येत नाही. पण तो विचार मात्र विचारवंतांनी इथे निश्चितपणे केला पाहिजे, हे निश्चित आहे. वंदनीय आहे, जाणता राजा आहे, अशा शिवरायाचा इतिहास बदलणं आपल्याला महागात पडेल, हे निश्चित आहे. पन्हाळगडावरून ज्या वेळेला पन्हाळगडाला वेढा पडला होता, त्यावेळेला पन्हाळगडावरून विशाळगडावरती शिवाजी महाराज गेले. त्याच्यामध्ये पारगावचा मारुती आहे, म्हणजे 11 मारुतींमध्ये तिथेही शिवाजी महाराजांनी विश्रांती घेतली होती. पण त्यांना खात्री होती की पुढची व्यवस्था झाली की नाही, पळून जायचं हे सुद्धा काही सोपं नाहीये. रणछोड दास ज्या वेळेला कृष्णाला म्हटलं जातं, पण त्या रणछोड दासाच्या नीतीमध्ये सुद्धा खूप काही सामावलेलं होतं, जनहितार्थ. तसं या वेढ्यातनं सुटणं महाराजांना महत्वाचं होतं. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये महत्वाच्या 3 घटना घडलेल्या दिसतात, आणि त्याच्यामध्ये समर्थ त्यांच्या बरोबर नव्हते. समर्थ त्यांच्या बरोबर नव्हते. ते त्यावेळेला कायम शिवथरगळीमध्ये होते. समर्थांच्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार करता शिवथरगळीमध्ये दासबोधाची रचना झाली, हे आपल्याला माहिती आहे. मुख्य ते हरिकथा निरूपण, हे निरूपण घळीमध्येच झालेलं आहे, यात शंका नाही. पण समर्थांनी शिवथरगळ का निवडली दासबोध लिहायला? तर त्याच्या मागे राजकारण आहे, नीती आहे, राजनीती आहे, राजकारण आहे.
घळी जर आपण काही शिवथरगळीमध्ये गेलो तर आपल्या लक्षात येईल, शिवथरगळीच्या वरती जर उंच टेकडीवरती गेलो तर एका बाजूला राजगड आहे, एका बाजूला तोरणगड आहे, एका बाजूला प्रतापगड आहे आणि एका बाजूला रायगड आहे. असे 4 गड शिवाजीचे 4 बाजूला आहेत. आणि घळीच्या बरोबर माथ्यावरती, म्हणजे घळ आहे, घळीच्या वरती चढून गेलं की त्याच्यावरती चंद्रराव मोरे, ज्याला आपण फितुरी करणारे मोरे म्हणतो, त्यांचा वाडा तिथे होता. त्यांचा वाडा होता आणि त्याच्या वरती जी टेकडी आहे त्याच्यावरनं हे 4 गड दिसतच. खाली समर्थ काय करतायत तर बिलकुल राजकारण करत नाहीत, ते घळीमध्ये दासबोध लिहित आहेत, आध्यात्मिक निरूपण करतायत. आणि मग जर विचार केला तर समर्थांचे महंत कायम वरती खालती जात येत असत, चंद्रराव मोऱ्यांना नमस्कार करत असत, त्यांना वाकून नमस्कार करत, वा वा तुमचं, तुम्ही तर अगदी खूप चांगले वगैरे असं वर्तनही त्यांचं होतं, आदर दाखवत असत. पण ते काय करतायत, ते कुठे जात आहेत, ते कशा पद्धतीने त्यांच्याकडे लोक येतात आणि तिथे वरती गुप्त चर्चा काय होत आहेत याचा सगळा आढावा घेतला जायचा. आणि तो आढावा घेतल्यानंतर ती सगळी बातमी, बित्तम बातमी शिवाजी महाराजांकडे पोचवली जायची. आणि त्यावेळेला जर आपण बघितलं तर 52 ते 55 शिवथरगळीमध्ये समर्थ होते. जावळीचे मोरे जे फितुरीसाठी प्रसिद्ध आहेत, आपल्याला इतिहासात पाहायला मिळतं, तर तो जो इतिहास आहे, ते जे मोरे आहेत, त्यावेळेला समर्थांनी आणि शिवाजी महाराजांनी असं ठरवलं असावं, जावळी ते रायगड हा मुलूक स्वराज्यामध्ये आणण्यासाठी आधी या मोऱ्यांना इथनं दूर केलं पाहिजे, त्यांचं पारपत्य केलं पाहिजे. त्यांच्या फितुरीला माफी नाही, कारण फितुरी करणाऱ्याला स्वराज्यामध्ये स्थान नाही, कारण फितुरी करणारा हा घरभेदी असतो. त्यामुळे ती फितुरी करून चालणार नाही हे लक्षात आल्यानंतर या जावळीच्या मोऱ्यांवरती नजर ठेवली गेली. आणि जावळीच्या मोऱ्यांवरती नजर ठेवण्यासाठी 52 ते 55 शिवथरगळीमध्ये समर्थ राहिले. समर्थांनी तिथे दासबोध लिहिला, पण ते करताना हे दुसरं कार्य गुप्त ते गुप्तची राखावे असं ते त्यांनी म्हटलेलं आहे, त्याप्रमाणे त्यांनी केलं. हे दुसरं कार्य करून शिवाजी महाराजांना सर्व बातमी तिथपर्यंत पोहोचवली. आणि नंतर काय करतायत, नाही दासबोध लिहितोय, मुख्य ते हरिकथा निरूपण. आणि राजकारणाचं काय तर हालचालीवर लक्ष ठेवणं, हे दोन्ही केलं. आणि हे सगळं केल्यानंतर 55 मध्ये, म्हणजे 1655 मध्ये त्यांनी घळ सोडली. आणि त्यावेळेला ही घळ सोडल्यानंतर मग चंद्रराव मोऱ्यांना शिवाजी महाराजांनी स्वारी करून ठार मारलेले. कार्य ज्या वेळेला तिथे होत असतं त्यावेळेला समर्थ तिथे कधीही राहिलेले नाहीत, जसं जावळीच्या मोऱ्यांच्या बाबतीत. आणि मग तो सगळा परिसर शिवाजी महाराजांच्या अखत्यारीखाली आला. पुढे 1657 ते 1660 समर्थ घळीमध्ये राहिले. पण 59 साली अफजल खानाचा वध झाला, त्यावेळेला समर्थ प्रतापगडाच्या पायथ्याशी नव्हते. पण प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याच्या आधी ते जाऊन राहिले 55 ते 57, अफजल खानाच्या वधासाठी मठाचं जाळं तयार करण्यासाठी, जी योजना तयार करण्यासाठी, कार्यान्वित कशी करायची हे लोकांना सांगण्यासाठी समर्थ तिथे राहिले होते 55 ते 57. आणि 57 ला ते घळीत आले. पुन्हा राजकारण नाही, फक्त दासबोध त्यांनी लिहिला, त्यामुळे दासबोधाला टप्पे आहेत. आता इथे 59 साली, बरोबर नोव्हेंबर 59, त्यावेळेला अफजल खानाचा वध झाला, त्यावेळेला समर्थ तिथे नव्हते. म्हणजे त्यांनी योजना केली, ती गुप्तपणे केली. समर्थांचं राजकारण गुप्त ते गुप्तची राखावे अशा पद्धतीचं होतं. जे कार्यान्वित करणार होते ते शिवाजी महाराज आणि बाकीचे महंत त्यांच्या हाताखाली दिलेले होते. ही नुसती आश्वासनं नव्हती, नुसती बैठका नव्हती, नुसते विचार विनिमय नव्हते, पण ते कार्यान्वित होत होते, हे महत्वाचं आहे. 1672 ते 76 पुन्हा समर्थ घळीमध्ये आलेले होते. आणि हा तिसरा प्रसंग आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला महत्वाचा. तेव्हाही समर्थ 72 ते 76 पुन्हा घळीमध्ये होते. ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा जो भाग आहे तो आहे 6 जून 74 ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, सकाळी 5:40 रायगडावरती. तेव्हा समर्थ तिथे नव्हते. पण 5 जूनला समर्थ आणि गिरधर स्वामी रायगडावरती पोचले. रायगडावरती पोचले. शिवाजी महाराजांनी आपल्या सद्गुरूंची पाद्यपूजा केली.
दोघांनी एकमेकांना मिठी मारली, ये हृदयीचे ते हृदयी झाले. दोघांचं मौनात संभाषण झालं आणि समर्थ ताबडतोब रात्री तिथून निघाले आणि गिरीधर स्वामी आणि समर्थ प्रतापगडावर तुळजाभवानीच्या मंदिरात आले. आणि मग तिथे त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा स्वराज्य स्थापना होईल आणि तुझा राज्याभिषेक होईल तेव्हा गडावरती तोफांचे आवाज मी ऐकले की मी समजेन की हे झालेलं आहे, राज्याभिषेक झालेला आहे. आणि त्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या लोकांनी प्रत्येक किल्ल्यावरती तोफांचा गडगडाट केला, आवाज दिले. समर्थांनी 38 वर्षापूर्वी पाहिलेलं जे स्वप्न होतं, आनंदवन भुवनी, काशी क्षेत्र ज्याला म्हटलं जातं, तिथे जे पाहिलेलं स्वप्न होतं ते मोठ्या दिमाखानी पूर्ण झालं होतं. आणि ते दिमाखानी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या अंगामध्ये एवढा उत्साह संचारला की ते सगळं सोडून इकडे परत आले. आणि परत आल्यानंतर म्हणाले, बुडाला औरंगा पापी, मुलेंच संवार झाला, मोडिली मांडली क्षेत्रे आनंदवन भुवनी. हे बुडाला औरंग्या पापी, या औरंगा या शब्दामध्येच एवढा तिरस्कार आहे. आणि ते मोकळेपणाने औरंगजेबाच्या राज्यातच म्हणून दाखवणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तेवढं सामर्थ्य बलोपासनेच्या जोरावरती आणि आध्यात्मिक अधिष्ठानावरती निधड्या छातीने ते बडबडत गेले, मोठमोठ्याने सगळ्यांना सांगत गेले, बुडाला औरंग्या पापी, मिलेंच संवार झाला. ही सुरुवात आहे, अजून पुढे बरंच व्हायचंय आणि ते सगळं करायचं पण आहे. आणि म्हणून बलोपासना हा त्यांनी रुजवलेला विचार होता. समाज संघटन केलं, महंत तयार केले, म्हणजे जावळीच्या मोऱ्यांचा वध, अफजल खानाचा वध आणि शिवराज्याभिषेक या 3 महत्वाच्या वेळेला समर्थ शिवाजी महाराजांच्या बरोबर नव्हते, पण योजना करण्यासाठी मात्र आधी तिथे होते. हे महत्वाचे आहे. समर्थांनी मनाच्या श्लोकातनं सगळ्यांना बऱ्याच प्रकारे धीर दिलेला आहे. मानस समाज मन जे तयार केलंय ते मनाच्या श्लोकातनं केलेलं आहे. भवाच्या भये काय भीतोच लंडी, धरी रे मना धीर धाकास सांडी, अशा पद्धतीने त्यांनी मनाच्या श्लोकातनं जनजागरण केलेलं आहे. हे जनजागरण करताना जसं त्यांनी ते मध्ये मध्ये दासबोध लिहिलेला आहे, तर उत्तम पुरुष निरूपण हा दासबोधातला समाज जवळजवळ त्यांनी शिवाजीवरच लिहावा अशा पद्धतीने लिहिलाय. पण नाम उच्चार कुठे केलेला नाही, कारण स्पष्ट उल्लेख जर केला असता तर कदाचित समर्थ राजकारणात हे कळलं असतं आणि त्यांच्या मठांचा विध्वंस त्याच काळात केला गेला असता. समर्थ इस्लामाचे किंवा यवनांचे द्वेष्टे नव्हते. त्यांनी उर्दूतून अष्टकं लिहिलेली आहेत, वेळोवेळी 22 नावं धारण केलेली आहेत, फर्जत, बंदे वगैरे अशा नाममुद्रेने त्यांनी ही लिहिलेली आहेत. त्यांचे अनेक मुस्लिम शिष्य सुद्धा होते, पण त्यांनी कोणालाही धर्म बदलायला सांगितला नाही. धर्म बापा ज्याचा त्यांनी प्रिय मानावा प्राणाहुनी, विधर्म्याच्या ठिकाणी अलोट प्रेम असावे, ही त्यांची आचरणाची युक्ती होती. राज्यकर्ते जर मुसलमान असतील तर ते त्यांचा धर्म तलवारीच्या बळावर लादतात, पण राजा हिंदू असेल तर तो उदार मनाने सर्व धर्म समभावानी सर्वांना एकत्रित आणू शकतो. म्हणून शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला माझा पाठिंबा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी दर्ग्यासमोर आपले मठ निर्माण केले. दर्ग्यांना कधी नुकसान केलं नाही, पण दर्ग्यासमोर आपले मठ निर्माण केले, कारण त्यावेळेला अनेक हिंदू लोक जहागिरीच्या हव्यासानी किंवा त्या लालसेनी आपला धर्म बदलायला निघाले होते. त्यातलाच एक जगदाळे, जो मूळचा हिंदू पण नंतर जहागिरी मिळाली म्हणून जलालुद्दीन झाला आणि म्हणून तो मशिदीचाही मुख्य झाला. खरं म्हणजे त्याला लोक मानत होते, हिंदू म्हणून एक श्रेष्ठ योद्धा म्हणून मानत होते, पण तरी सुद्धा जलालुद्दीन झाला तो आणि मशिदीचा मुख्य झाला. आणि म्हणून त्याला मुसलमानांचा पीर आणि हिंदूंचा वीर असं पण म्हणत होते. लोकमान्य टिळकांच्या आधी हा जसा एक भाग आहे, प्रत्येक मशिदी समोर त्यांनी आपला मठ स्थापन केलेला आहे, तसंच लोकमान्य टिळकांच्या आधी 250 वर्ष त्यांनी लोकसंग्रह आणि संघटन करण्यासाठी भिक्षेबरोबर उत्सवाचं तंत्र निर्माण केलं. आणि तिथे श्रीरामाची मिरवणूक, श्रीरामाचं मंदिर बांधणं, श्रीरामासाठी पूर्ण फेरी काढणं, अशा परीने रामनवमीचा उत्सव त्यांनी सुरू केला. आणि रामनवमीचा उत्सव सुरू करण्यासाठी मसूर या गावाची निवड केली. सातारा जिल्ह्यामधलं आहे. मसूर या ठिकाणी सुरुवात केली. आता मसूरची निवड का केली? चांगलं आहे, तिथे मंदिर आहे वगैरे, आध्यात्मिक दृष्ट्या योग्य आहे म्हणून केली. पण मसूर हा जलालुद्दीन तिथला आहे
त्याला धडा शिकवण्यासाठी त्यांनी ते केलेलं आहे. हाय राजकारण आहे. त्याबरोबर तिथे समोर वेणनाथ स्वामींचा मठ त्यांनी बांधलेला आहे, हे तर आहेच आहे. पण त्या मठ जे उत्सव सुरू केला, त्या उत्सव सुरू करण्यामध्ये सुद्धा त्यांनी पुढे मुसळराम म्हणून तिथला जो मठाधिपती होता त्याला ही सूत्र दिली. मुसळराम त्याचं नाव, अत्यंत उंच धिप्पाड असा, शक्ती युक्तिनी बुद्ध असा. त्यामुळे मुसलमान हा मुळामध्ये पहिलवान आहे. आणि त्याच्या हातातलं मुसळ जे होतं, तो मुसळ हातात घेऊन फिरायचा. ते मुसळ जे होतं ते जवळजवळ 1 मणाचं मुसळ होतं. मण 100 किलो म्हणजे 1 मण असं त्यावेळेला म्हणत असत. एवढं ते त्याच्या हातात घेऊन तो सहजपणे वावरायचा. त्याचा धाक तर होताच, पण हिंदूंचा उत्सव निर्माण करून, रामनवमीचा उत्सव निर्माण करून त्यांनी तो धाक आणखीन वाढवला. ज्या काळामध्ये देवळं पाडली जात होती त्या काळात त्यांनी तिथे मंदिरं उभारली होती, मठ उभे केले होते आणि त्यांचे शिष्य धर्म प्रसारार्थ कामही करत होते. हे काम त्यावेळेला एवढं सोपं नव्हतं. जसं मुसळरामाला धडा शिकवण्यासाठी आणि त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी की तो काय कार्य करतोय, त्याच्यासाठी मुसळरामाला तिथे ठेवलं होतं जलालुद्दीनवर नजर ठेवण्यासाठी, तसंच हे धर्मप्रसारार्थ काम करत असताना दलील खान म्हणून एक धर्मवेडा होता मिरजेमधला. त्या मिरजेमध्ये जो होता तो काय करायचा की धर्म म्हणजे काय सांगा चर्चा करायचा आणि शेवटी काही ना काहीतरी निमित्त काढून हे जे हिंदू धर्माचा प्रसार करणारे लोक होते त्यांना कैदेत टाकायचा, मारायचा किंवा त्यांना मांसभक्षण करायला लावायचा आणि धर्म बदलायला लावायचा. अशा वेळेला समर्थ तिथे गेलेले आहेत. कारण काही ठिकाणी मी म्हंटल सुष्ट आणि दुष्ट असतात, तर त्या दुष्टाशी धटासी धट उद्धटासी उद्धट हेच करावं लागतं. हे जे मी म्हटलं तिथे त्याने तिथे जयराम स्वामी गेले होते, तिथे त्यांना त्या मठामध्ये डांबून ठेवलं होतं. त्यांना त्याचं उत्तर देता आलं नाही त्याला दर्शन. कारण त्यांनी असं म्हटलं होतं की भगवंताचं दर्शन सत्संग लाभला की नक्की येतो. तर त्यामुळे ते म्हणले मग मला का नाही दर्शन होणार, मला दे तुझ्या भगवंताचं दर्शन. असं म्हणून नाही देता आलं, म्हणून त्यांना कैदेत टाकलं होतं. आणि त्यावेळेला समर्थ तिथे गेले. काय म्हणेल, तू दर्शनच हवे ना, मी देतो ना दर्शन, काय प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही देणार, बघा त्याची काय गत केली. तो तिथं म्हणजे मी त्याला कैदेत डांबून ठेवलाय, त्याला धर्म बदलायला लावणारच आहे मी. ठीक आहे ना म्हणे, मी देतो तुला दर्शन, असं म्हणून त्यांनी सांगितलं. पण अशा ठिकाणी समर्थ कधीही आजपर्यंत त्यांनी अष्टसिद्धी वापरल्या नव्हत्या. त्या फक्त 2 ठिकाणी वापरल्या, त्यातली ही एक ठिकाण. आणि इथे समर्थ म्हणले ते कधीही शब्दात सापडलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की तुला जर खरोखरीच भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल तर मी ज्या मार्गावरून चालतोय जातोय त्या मार्गावरूनच तुला यावं लागेल. ठीक आहे म्हणे, मी यायला तयार आहे तुमच्या मार्गावरून, असं तो म्हणा, पण मला दर्शन झालं पाहिजे. आणि अशा वेळेला समर्थ त्यावरती त्याच्या किल्ल्यावरती ते तिथे होते आणि 2 बुरुजाच्या मध्ये जे छिद्र असतं त्या छिद्रांमधनं समर्थ लघुमा विद्येचा प्रयोग करून अष्टसिद्धीपैकी एक ते तिथनं खाली आले. आणि ते ह्याला म्हणाले, दलील खानाला म्हणाले, ये आता मी ज्या मार्गावरून आलं हे कबूल केलं, त्या मार्गावरून तुला आलं येतात तर तुला दर्शन होईल. आणि हे जेव्हा त्यांची ती सगळी शक्ती बघितली, त्यांचं ते बलदंड शरीर बघितलं, त्यावेळेला तो दलील खान त्यांनाही शरण आलेला आहे. आणि तो शरण आलेला असला आणि म्हणाला मी धर्म बदलायला तयार आहे. पण समर्थ म्हणाले, धर्म बापा ज्याचा बापा त्यांनी प्रिय मानावा प्राणाहुनी, पण विधर्म्याच्या ठिकाणी प्रेम असावं, हे त्यांनी त्यालाही तिथे सांगितलं. आणि दलील खानाने त्याच्याकडनं, म्हणजे समर्थ म्हणले पण याच्या पुढे माझ्या लोकांना कधीही त्रास द्यायचा नाही, त्या सगळ्यांना पहिलं तुरुंगातून सोड, आणि माझ्या लोकांना कधीही त्रास द्यायचा नाही. जे समर्थ भक्त आहेत त्या श्रीरामाचे, कोदंडधारी श्रीरामाचे भक्त आहेत. ते तू, श्रीराम जो आहे तो समर्थ आहे, तो तुला कुठे नेऊन सोडेल सांगता येत नाही, हे लक्षात ठेव. आणि माझ्या लोकांना तू मदत करणं भाग आहे. आणि ते त्यांनी केलंय. धर्म बदललेला नाहीये, त्यांनी सांगितलंही नाही धर्म बदलायला आणि त्यांनी केलाही नाही. आणि तो करायला तयार झाला तरी समर्थाने त्याला अडवलं होतं. पण याच दलील खानाने ब्राह्मणपुरीमध्ये समर्थांना मठ स्थापन करण्याकरता जागा दिली, जिथे हनुमानाचं मंदिर त्यांनी स्थापन केलं आणि वेण्णाबाईंना तिथे मठाधिपती केलंय मिरजेच्या. वेण्णाबाईंबद्दल मगाशी आपण बघितलं होतं. आणि एका स्त्रीला मठाधिपती करून ही जी विधवांची परंपरा, मग त्यांना घरातच कोंडून ठेवा वगैरे, जे घरातच ठेवा वगैरे जे सांगितलं, ही जी भ्रष्ट परंपरा होती त्याला कृतीनी खणखणीत उत्तर समर्थांनी त्या काळात दिलाय. आणि वेण्णाबाईचा मठ म्हणजे काय होतं हे आपण याच्या आधी बघितलेलं आहे.
विद्यापीठच आहे. व्यवस्थापन, नियोजन, शिस्त सगळं तिथे होतं. आणि ते तिथे एक धगधगतं कुंड होतं, हेही तितकं राजकारणाच्या दृष्टीने. नुसतं वाचन, पूजन, ग्रंथ लेखन वगैरे नव्हतं होत, तिथे कार्यही केलं जायचं. आणि म्हणजे त्या काळामध्ये हे सगळं शिकवलं जायचं. आणि तिथे स्वसंरक्षण कसं करायचं, देश संरक्षण कसं करता येईल, हेही शिकवलं जायचं. बलोपासनेचा तिथे महत्वाचा भाग होता. आणि हे सगळं तिथे शिकवलं जात असताना आज मात्र आपण ते सगळं विसरलो गेलोय. याचं वाईट वाटतं की आपल्या मंदिरांमधनं सुद्धा या गोष्टी व्हायला पाहिजेत, संघटन व्हायला पाहिजे, बलाची स्थापना व्हायला पाहिजे, निर्भय राहणं जमलं पाहिजे. हे सगळं त्यांना करता येणं शक्य आहे. आजही आपल्याला शक्य आहे, जर आपले नेते योग्य असतील तर. आणि ते नेते सुयोग्य निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे, हे तितकंच खरं आहे. त्यामुळे इथे ह्या दुष्ट दुर्जनांच्या बाबतीमध्ये तोंड देण्याचं जे काम आहे ते वेण्णा स्वामींनी सुद्धा केलेलं आहे. कारण इथे दलील खान जो आता आपण बघितलं, धर्मवेडा जरी असला तरी त्याचं संरक्षण यांना होतं. पण कधी बदलेल सांगता येत नाही. हे लक्षात घेऊन समर्थांनी आपली कुबडी वेण्णा स्वामींच्या मठामध्ये ठेवलेली आहे. त्यामुळे तीही महत्वाची आहे. म्हणजे हेही तितकंच महत्वाचं आहे. जाता जाता वेण्णा स्वामींना त्यांनी सांगितलं असणार. नंतर मग हे आपोआपच हळूहळू म्हणजे शिवाजीचं राज्य स्थापन झालं. ह्या काही काही महत्वाच्या गोष्टी त्याच्या पुढे आल्या. मग सगळीकडे मुबलक धर्म जे संस्थापना होती त्याचंही कार्य वाढलं. हे सगळं होत होतं. पण ज्येष्ठ बंधू गंगाधर स्वामी यांचा त्यावेळेला मृत्यू झाला. पाठोपाठ वेण्णा स्वामींचा मृत्यू झाला. शिवाजी महाराज या तिघांच्या मृत्यूनंतर म्हणजे शिवाजी महाराज त्यांचाही मृत्यू झाला. म्हणजे बघा, ज्या लोकांना यांनी घडवलं होतं ते लोक, आणि जे त्यांचे गुरुबंधू होते, गुरुबंधू म्हणण्यापेक्षा सुद्धा ते त्यांचे श्रेष्ठ ज्येष्ठ असे बंधू होते, ते गंगाधर स्वामी, वेण्णा स्वामी आणि शिवाजी महाराज या तिघांच्या मृत्यूनंतर समर्थांनी आपली जीवन यात्रा संपवण्याचं ठरवलं. आणि तो दिवस म्हणजे माघ वद्य नवमी 1680 मध्ये समर्थांनी आपला देह ठेवून दिला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, समर्थांच्या मृत्यूनंतर मग मात्र या सगळ्या गोष्टींना एक प्रकारची उधाणच आलं. आणि अनेक गोष्टी आणि पराक्रम या दोघांचे याची चर्चा व्हायला लागली. आणि ती चर्चा व्हायला लागली तरी सुद्धा काही यवन तिथे होतेच. आणि त्यामुळे हे गुरु शिष्यांचे संबंध हे गुप्तचे राखावे, हे राजकारण करावे, कळोची नेदावे, अशी जी चतुसूत्री आहे, या चतुसूत्री मधलं जे काही काही गोष्टी होत्या त्या बाहेर पडायला लागल्या. सगळेच जण त्यांचा उदो उदो करायला लागले. पण हे कळल्यानंतर हे मठ, मंदिरं, मारुतीची मंदिरं, रामाची मंदिरं ही उद्ध्वस्त करण्याकडे औरंगजेबाने आपला कल वळवला. तो बुडाला औरंग्यापापी ही समर्थांची भावना त्यावेळची होती. पण हे गुप्तपणे ठेवून असंच कार्य जर पुढे झालं असतं तर कदाचित त्याच वेळेला भारत बदलला असता. तेव्हा ती संधी गेली. तर नंतर मी सांगितलं, ज्या वेळेला गोखल्यांनी हे सगळं सांगितलं होतं त्यावेळेला भारत बदलला असता. पण तसं घडलं नाही, माहिती नाही. हे सगळं जर आचरणात आणलं गेलं आणि असं जर नेतृत्व पुढे उभं राहिलं तर निश्चितपणे भारत एक मोठा देश होईल, यात महाराष्ट्र होईल, यात शंका नाही. पण ही सगळी मंदिरं आणि मठ जे त्यांचे निदर्शक होते किंवा जे त्यांच्यामध्ये आपल्याला प्रेरणा मिळत होती, हे उद्ध्वस्त केले गेले. आणि ते आमचं दुर्दैव आहे की आम्हाला ते जपता आले नाही. पण तरी सुद्धा साधन सामग्रीची उपलब्धता नसताना आज ती आहे. केवळ मनशक्तीच्या बळावर आणि शारीरिक बळावरती स्वकर्तव्य या सगळ्या जोरावरती मोठी संघटना निर्माण करून शिवरायाच्या धर्मसंस्थापनेसाठी समर्थांनी जे राजकारण, देवकारण आणि समाजकारण केलं त्याबद्दल निशंक मनाने आपण त्यांना वंदनच केलं पाहिजे. किंबहुना तेच अनुकरण आपण आजही करण्याची आवश्यकता आहे. आणि अशा या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला वंदन करून मी इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. संध्याताई, खूप छान. तुम्हाला खूप घाई करायला लागली आज, पण आता काही इलाज नाही, आपण नवे सेशन करूच. आणि आज आपल्याला तो उशीर झालाय, पण तरी सुद्धा पटकन कोणाला काही विचारायचं असेल, कॉमेंट करायचं असेल 1-2 मिनिटं, तर हात वर करा, म्हणजे मी तुम्हाला अनम्यूट करेन.
नाही ठीक आहे, मला वाटतं लोक उशीर झाला खूप. उशीर हरकत झालाय. नाही. हो, परत करू आपण. त्याच्यानंतर एक छोटीशी अपडेट सगळ्यांसाठी, संध्या तुम्हालाही खूप आनंद आनंद होईल ऐकून. एप्रिलच्या एंड पासून आपण एक 6 रविवार येत, म्हणजे दर महिन्याचा शेवटचा रविवार आपण आयुर्वेद आणि स्वास्थ्य अशा विषयावरती कार्यक्रम सुरू करतोय. आपल्याच बर. इकडच्या मिनियापोलिसच्या डॉक्टर राऊत म्हणून, ज्यांनी स्वतःचं आयुष्य अक्षरशः आयुर्वेदाला वाहून घेतलेलं आहे, त्या आपल्याला येऊन कंटिन्युअस 6 सेशन आयुर्वेदाविषयी, स्वास्थ्याविषयी बोलणार आहेत. आपल्या सगळ्यांना नेहमीसारखी माहिती पाठवूच, पण नक्की नक्की सगळ्यांनी यायचं. आणि माझा मित्र प्रवीण पाटील, आपल्या मंदिराचे दुसरे ट्रस्टी, ते पण कॉलवर आहेत. प्रवीण, 1-2 मिनिटं तुलाही अपडेट द्यायचा असेल पटकन तर. शुअर. नमस्कार संध्याताई. छान झाला सेशन तुमचा. विश वी कुड गिव्ह यू मोर टाइम, बट थोडा इकडे उशीर होतोय. पण नक्कीच आपण आणखी सेशन करू. आणि दासबोधवर तुमचा मोठा अभ्यास आहे, तर ते आमच्या इथल्या मंडळींना शिकायला आवडेल फार. तर आपण त्याच्यावर परत आणखी डिस्कस करून आणखी सेशन ठेवूया. धन्यवाद आजच्या सेशन करता. आणि आय नो भाऊ, इट्स ऑलमोस्ट 10 हिअर, सो आय विल टेक हो ओनली हो, 2 मिनिट्स. सर्वांना काय उशीर करा. झालेला आहे. पण सर्व मंडळींना तेच सांगायचंय की काम आमचं बरंच चाललंय गोष्टी इकडे. बरेच प्रोग्राम येत आहेत, जसे भाऊने सांगितले तसं आणखी दुसरा एक मार्की प्रोग्राम आपला जूनमध्ये येतोय. परमपूज्य गोविंदगिरी स्वामीजींचे आपल्याला आशीर्वाद आहे आपल्या मंदिराला, आपल्या कामाला. तर स्वामीजी US च्या ज्या दौऱ्यावर येत आहेत, तर त्यावेळेस ते आपल्या मंदिराला भेट देणार आहेत. तर आम्ही तुम्हाला कळवू सर्व डेट्स वगैरे, कसा कार्यक्रम वगैरे. ते चाललं, आखणी चालली आहे त्याची सध्या. आणि वारीचा पण कार्यक्रम येतो आहे जुलैमध्ये, तर आम्ही तो पण सर्वांना कळवू. तर ते अपडेट देत राहू आणि सर्व प्रोग्राम सर्व मिळून करूया आपण छान. तर या भाऊ, दॅट्स बॅक टू यू. ओके, चालेल. चला, आता 10 वाजून गेलेत, त्यामुळे आता अधिक बोलत नाही. तर सर्वांना एकदा कार्यक्रमावर आल्याबद्दल धन्यवाद. आणि संध्याताई, तुमचे विशेष धन्यवाद. आपण अजून कार्यक्रम करतच राहू असेच.